हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला संक्षेपानं अश्वत्थ वृक्षाचं स्वरूप जाणून घ्यायचंय। समष्टीमध्ये त्याला अश्वत्थ वृक्ष म्हणायचं आणि व्यष्टीमध्ये चक्क त्याला अश्वत्थामा म्हटलं तरी चालेल। आपण आपल्या सगळ्यांच्या आत वासनारूपी जो वृक्ष आहे तो अश्वत्थ आहे। काल थोडक्यात मी त्याची समरी आपल्याला सांगितली। त्याच्यामध्ये कर्म, विपाक आणि आशय हा अश्वत्थामा म्हणजे आपल्यातला समष्टीमधला अश्वत्थामा निर्माण कुणी केला तर मीच केला। आपण जे जे कर्म करतो त्या कर्माचा चित्तामध्ये संस्कार उमटतो, ते ठसा म्हणा त्याला। तो ठसा म्हणजे द्रोण, आणि तो ठसा दृढ झाला। जसं स्टॅम्पॅडमध्ये आपण शिक्का बुडवतो ना, आणि तो कागदावरती उमटवला, त्याचा द्रोण झाला। दॅट इम्प्रेशन इज द्रोण, कर्माचा चित्तावरती उमटलेला ठसा। आता धरून चला कालांतरानं तो ठसा वाळला, उन्हानं तो अस्पष्ट सुद्धा होतो, खूप अस्पष्ट झाला, वरनं काही धूळ जमली, ऑलमोस्ट दिसेनासा झाला, पण पूर्ण गेला का? उन्हामध्ये आपण काही वेळेला कितीही अक्षर खोडलं, आपल्याला लहानपणचं आठवण बघा ना, कितीही खोडलं वरवर जातं, पण मी काय खोडलं होतं हे जर बघायचं असेल तर तोच कागद आपण उन्हाकडे धरून जर बघितला तर ते अस्पष्ट का होईना अक्षर दिसतं। तसं कर्म इज अन इनडेलिबल इंक, कर्म ही न पुसता येणारी शाई आहे। त्याचा एकदा चित्तावरती ठसा म्हणजे परिणाम झाला की झाला। फोरेन्सिक सायन्समध्ये आपण ज्या खुनाच्या वगैरे मिस्ट्रीज पोलीस लोक शोधून काढतात ना, रक्ताचा आपला एक गुणधर्म आहे। रक्ताचा थेंब कपड्यावरती एकदा वाळला, तो डाग तुम्ही कितीही प्रयत्न करा तो जात नाही। ते फोरेन्सिक सायन्समध्ये पोलीस लोक कसं शोधून काढतात, ते फोरेन्सिक लॅबला पाठवलं, त्याच्यावरती विशिष्ट केमिकल प्रक्रिया केली ना, तुम्ही कितीही सांगा की हा रंगाचा डाग आहे, हा अमुकचा डाग आहे, ते नाही म्हणतात, हा रक्ताचाच डाग आहे। दॅट इम्प्रिंट और दॅट इम्प्रेशन नेव्हर गोज। तसं कर्मात म्हणून आपल्याला म्हणतात ना की कर्म करण्यापूर्वी तुम्ही जी काही दक्षता घ्यायची ती घ्या। फळाच्या बाबतीत तुम्हाला हे कर्म मी केलं नाही नाकारताच येत नाही, ते एकदा शिक्का उमटला की परमनंट आहे तो। तुम्हाला वाटेल तुम्ही विस्मृतीमध्ये जाल, आपण विस्मृतीमध्ये जातो, अरे मी असं कधी वागलो होतो, मी असं कधी केलं होतं। ही नोज एव्हरीथिंग। ते एकदा शिक्कामोर्तब होऊन ते डॉक्युमेंट रजिस्टर त्याच्याकडे झालं ना, ते होतंच, लगेच होतं। द व्हेरी नेक्स्ट मोमेंट द डॉक्युमेंट इज रजिस्टर्ड, आणि ते जात नाही। मग ते बोकांडी फळ येतं, यायचं तसं यायचं। ते आपल्याला विस्मृती काय पण होते, त्याच्या ठिकाणी विस्मृती नाहीये। तर हा असा कर्म, विपाक आणि आशय असं म्हणतात। विपाक म्हणजे प्रिंट, ठसा उमटला, आणि आशय याचा संस्कृत शब्द आशयचा अर्थ आहे इन अ मेल्टेड फॉर्म, विरघळलेल्या अवस्थेत तो राहिलाय। त्याचा परत ठसा कधी होतो? जसं मध किंवा काकवी पातळ असते ना, पण कालांतरानं आतनं साखरेचे स्फटिक तयार होतात बघा। जुनी काकवी जर असेल ना किंवा जुना मध, खालनं साखर तयार होते। तसं हा अश्वत्थामा म्हणजे आपल्या कर्माचा आशय जो आपल्या चित्तामध्ये आहे त्याचा स्फटिक कधी तयार होतो, म्हणजे तरंग कधी तयार होतो? योग्य वेळ आणि काळ आला ना, परिस्थिती आणि योग्य वेळ आली की
की तो स्फटिक तयार होतो आणि अंतःकरणामधनं बाहेर येऊन आपल्याला ते कर्म करायला प्रवृत्त करतो. त्यामुळं तो जो अश्वत्थामा जो आहे ना, आता मी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे काही लोकांच्या हृदयामध्ये काही विशिष्ट वृत्तींचा समूह असेल, काही लोकांच्या मध्ये दुसऱ्या वृत्तींचा समूह असेल, आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे स्वभाव, आपल्या प्रत्येकाची ओढ ही विभिन्न झालेली आहे. आज आपल्याला अजून पुढच्या महत्वाच्या प्रकरणाकडे जायचंय, ते म्हणजे मायेचा जो विस्तार सांगितलेला आहे माऊलींनी, तिचं खरं स्वरूप काय आहे ते आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. काल बोलल्याप्रमाणे स्वरूपानं क्षणविनाशी असल्यामुळं त्याला अश्वत्थ म्हटलेलं आहे आणि परिणामी नित्य. कालचं चक्राचं उदाहरण आठवा. स्वरूपानं बघायला गेलं तर ते चाक जे आहे ते अत्यंत वेगानं फिरतंय, पण परिणामी नित्य म्हणजे आपल्याला वरच्या उथळ दृष्टीनं बघायला गेलं तर अत्यंत वेगानं फिरणारं चाक सुद्धा स्थिर वाटतं. तशी ही प्रकृती आहे. आपल्या डोळ्यासमोरचा दृश्य संसार जो आहे तो स्वरूपानं अतिशय क्षणाक्षणाला बदलणार आहे, पण तो आपल्याला वेग न कळल्यामुळं आपण त्याला नित्य आहे असं समजतो. म्हणून त्याला अश्वत्थ आणि अव्यय म्हटलेलं आहे. इथं वदतो व्याघात दोष येऊ शकतो जर नीट कळलं नाही. आणि वदतो व्याघात दोष म्हणजे सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट. तुम्ही असं कसं म्हणता, एके ठिकाणी तर हा अश्वत्थ आहे म्हणता, म्हणजे एक क्षणही टिकत नाही म्हणता, आणि दुसरीकडे त्याला व्यय नाही असं म्हणतात. असं कसं? हाऊ इज इट पॉसिबल? तर वरवर बघू जाता ते चाक मला स्थिर वाटतं, पण जवळ गेल्यानंतर कळतं की ते चाक अतिशय वेगानं फिरतंय. म्हणून अश्वत्थ आणि अव्यय या दोन शब्दांची आपल्याला अन्वय करून घेता येतो. पुढचा प्रश्न असा आहे की निर्विशेष परब्रह्मापासून आपण म्हणतो ब्रह्म हे निर्विशेष आहे, अगुण आहे, त्याच्यापासून जग निर्माणच कसं झालं? आता माया नावाची जी उपाधी आपण स्वीकारणार आहोत ती कशासाठी स्वीकारणार आहोत? कारण समोर दिसणाऱ्या जगाची संगती लावायची आहे म्हणून. अगदी सोपा दृष्टांत देतात की जिथं बाप आणि मुलगा दिसतो तिथं आई प्रत्यक्ष दिसली नाही तरी अनुमानानं मानावी लागते का नाही? बापाला मुलगा होणं शक्य नाही ना, अजून तरी तसं काही फर्टिलिटी सेंटर निघालेली नाहीये. त्यामुळं जिथं वडील आणि मुलगा नातं आहे तिथं समोर दिसली नाही तरी ज्या अर्थी मुलगा आहे त्या अर्थी यांना आई असलीच पाहिजे. तसं क्षणाक्षणाला आपण एकीकडे काय म्हणतो, बाप म्हणजे ब्रह्म, तो असंग आहे, इट इज कॉजलेस कॉज, तो कुणाचं कारण नाही, कुणाचं कार्य नाही. असं असताना त्याच्याशी अतिशय विसंगत की क्षणाक्षणाला व्यय होणारं किंवा क्षणाक्षणाला नाश होणारं जग मात्र दिसतंय आम्हाला. हे असं कसं? मग त्याची बायको कोण? तर त्याची बायको म्हणजे माया. असं अनुमानानं माया आपल्याला मानावी लागते. माऊलींनी दृष्टांत दिलाय, उपाधीचा दुसरा घालिता वपसरा, नामरूपाचा संसारा होय जयाते. अव्यवहार्य ब्रह्माला व्यवहार्यता येण्याकरता माया उपाधीचा वपसरा घातलेला आहे. आणि वपसरा म्हणजे आपल्याला पूर्वी किंवा अजूनही आहे बघा, सराफांच्या दुकानामध्ये गेलं की दागिना लाल कागदामध्ये गुंडाळून देतात, किंवा स्फटिक आपण एखादा घेतो ना, एखादा डायमंड असतो किंवा काही एनी प्रेशस स्टोन, त्याची विशेष चमक हातात धरून नीट दिसत नाही. त्याच्याखाली तो लाल कागद घातला ना की तो स्फटिक अजून उजळून निघतो. तसं या ब्रह्माला मायेचा वपसारा घातलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याची जी अभिव्यक्ती झाली, त्याची जी आपण रत्नाची रत्नकिळा म्हणतो ना, ते म्हणजे जग आहे. पण ते स्फटिक अजून खुलून दिसण्याकरता किंवा व्यवहार्यतेमध्ये येण्याकरता त्याच्याखाली तो मायेचा वपसरा घालायला आला. वपसरा म्हणजे रत्नाला विशेष चमक येण्याखाली त्याच्या खाली मीना घालतात, ते मीना वर्क म्हणायचे पूर्वी. तर तो मीना म्हणजे वपसरा. जसे सूर्यापुढं मृगजळ येत नाही त्याप्रमाणे
परमात्म्यापुढे जग येत नाही, परंतु परमात्म्याशिवाय जग नाही. सूर्य मृगजळाशिवाय सूर्य राहू शकतो, पण मृगजळाला मात्र सूर्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे ब्रह्माशिवाय जग अस्तित्वात येऊच शकत नाही. पण जग असलं काय किंवा नसलं काय, ब्रह्माचं काहीही बिघडत नाही. काल मी बोललो का जीवनमुक्ताचं लक्षण सांगताना विवेकानंदांनी काय बोलले होते ते? विवेकानंद म्हणाले, एखादा वळू असतो, बैल असतो ना मोठा, त्याच्या शिंगावर एकदा माशी बसली. तिला कंटाळा आला, हा दिवसभर फिरला चरला उन्हात तिकडं तिकडं, आणि कंटाळा आल्यानंतर ती माशी त्याला म्हणाली, अरे मी आता जाऊ का, संध्याकाळ झाली, माझ्या घरी. तर तो बैल म्हटला की तू बसली कधी होतीस हे मला माहित नाही. तसं जीवनमुक्ताला देह आणि देह सापेक्ष जे विकार आहेत ते त्याच्याशी तो पूर्ण असंग आहे. जसा हा वळू, आता याचं विवेकानंदांनी किती छान रूपक केलं बघा. जो वळू केवढा, त्याच्या शिंगावर बसलेली माशी केवढी, एवढीशी माशी. तसं ते ब्रह्म केवढं, त्याच्या एका अंशावरती माशी म्हणजे माया, त्या एका अंशावर आम्ही एक अंशानं आहोत. त्यामुळे त्या ब्रह्माला ती माशी बसली काय, ती आहे काय किंवा नाही काय, त्याला काही कळत नाही. पण ती माशीच गर्वानं फुगलेली आहे. आणि ती ब्रह्माला विचारते, तुला माझं ओझं होतं काय, मी जरा दुसरीकडे जाऊ काय? तो म्हणेल, तू बसली कधी मला कळलं नाही, तुझ्या जाण्याची तरी मी कशाला दखल घेऊ. असो. आता परमात्मा म्हणजे भरीव सुख आहे, परमात्मा म्हणजे सुखरूपता आहे, आणि माया म्हणजे फक्त आणि फक्त सुखाचा आभास आहे. इट इज अन इल्युजन. आता या परमात्म्याचं वर्णन करताना माऊली असं म्हणतात की ज्ञातृनेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीवजे. ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय म्हणजे जीव, प्रमाता म्हणतो आपण त्याला, आणि नेय म्हणजे ज्ञानाचा विषय. याच्या वाचून जे केवळ शुद्ध ज्ञान शिल्लक राहतं, आणि ते इतकं सूक्ष्म आहे. सूक्ष्म किती? आकाशाची गाळणी जरी केली तरी त्याच्यातून सुद्धा ते निसटून जाईल. आपल्याला घरात गाळण्या म्हणजे चाळण्या बघून माहिती असतात ना, विशिष्ट मेशच्या असतात. 200 मेशची, 100 मेशची, असे मेश आहेत त्याला. वाळू चाळायची चाळणी वेगळी, अजून काही सिमेंट चाळायची चाळणी वेगळी. आपल्यात सगळ्यात फाईन चाळणी जी वापरतात आय थिंक ती मैदा चाळायची, अतिशय बारीक. आता गगनाची चाळणी केली, गगन किती सूक्ष्म आहे, तरी त्याच्यामध्ये ते सापडणार नाही, इतकं सूक्ष्म आहे. आणि इतकं असून सुद्धा ते भरीव आहे, पोकळ नाहीये किंवा हलकं नाहीये, कारण ते संपूर्ण चराचरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून सुखा भरले गगन गाळीवजे. ते गाळणीला तर सापडणार नाहीच आहे, पण गाळणी इटसेल्फ त्याच्यामध्ये आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कशामध्ये आकाश जाऊ शकत नाही. आता मुख्य मायेचं वर्णन करतात. ही माया वर्णन करायला एवढी अवघड आहे. लंडनमध्ये स्वामी विवेकानंदांना तिथल्या श्रोत्यांनी एकदा विनंती केली होती की आम्हाला अद्वैत वेदांतामधली माया म्हणजे काय ते समजावून सांगा. आणि स्वामीजींचं वाक्य आहे की सगळ्यात कठीण विषय तुम्ही आज मला बोलायला लावताय. मी बोलतो म्हणाले नाईलाजानं, पण ब्रह्माची जशी ख्याती आहे की कोणत्याही प्रमाणानं ती दाखवता येत नाही, तीच व्याप्ती मायेला पण लागू होते. पण माऊलींनी आपल्याकरता हे अत्यंत अवघड विषय, मायेसारखा अत्यंत अवघड विषय खूप सुलभ केलाय. कसा केलाय ते आपण बघूया. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी, जी मुळात नाहीये, का वांझेची संतती वानणे जैसी. एखाद्यानं सांगितलं की वांझ बैला भरपूर मुलं झाली आहेत आणि ती जाऊन मोजून ये, तर काय करणार? तसं माया शब्दामध्ये पकडायला गेलो की तिचं हे अंग पकडू का ते अंग पकडू हे कळत नाही.
तैसी सत ना असत होये, जे विचाराचे नाम नस आहे, ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. ओवी क्रमांक 80, म्हणजे वरची जी मी ओवी सांगितली की तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया अथी. इथं मायेचा अत्यंता भाव किंवा तिला तुच्छरूप असत म्हटलेलं आहे. अनिर्वचनीय आणि तुच्छरूप असत याच्यामध्ये फरक काय आहे? तुच्छरूप असत म्हणजे इट नेव्हर वॉज, ती कधीही नव्हती, फक्त कल्पनेमध्ये होती. याला म्हणायचं तुच्छरूप असत. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आकाशाचं फूल. हे केवळ नावामध्ये आहे, कोणी बघितलेलं नाही, कोणाचा विषय नाही, ते सर्वसामान्यांचा पण विषय नाही आणि आपल्या अंतःकरणाचाही विषय नाही, कुणाचाच विषय नाही. जगातले काही काही पदार्थ हे सगळ्यांचे विषय असतात ना. समोर ठेवलेली टेबल, खुर्ची, हा मायक्रोफोन सगळ्यांचा कॉमन सब्जेक्ट आहे ऑब्झर्वेशनचा. काही विषय केवळ माझ्या अंतःकरणात किंवा केवळ तुमच्या अंतःकरणात आहे, पण दे कॅन बी फेल्ट, एकमेकाला समजू शकतात जरी दिसले नाहीत. सुखदुःखांचा जसा मला प्रत्यक्ष अनुभव आहे माझ्या अंतःकरणामध्ये, पण काढून दाखवता येत नाही, शब्दांना वर्णन करता येत नाही, मोजता येत नाही, पण एकमेकाला समजू शकतं. तसं आकाशाचं पुष्प, वांझेची संतती, सशाचं शिंग, उभय प्रतीतीचा पण विषय नाही, स्वप्रतीतीचा पण विषय नाही. मग राहता राहिलं काय? केवळ शब्दाचा विषय. याला म्हणायचं तुच्छरूप असत. आणि ओवी क्रमांक 81 जी सांगितली आहे की तैसी सत ना असत होये, जे विचाराचे नाम नस आहे, ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. सत असत विलक्षण अनिर्वचनीय. सत का म्हणता येत नाही? तर ती विचारासमोर टिकत नाही म्हणून. आणि असत का म्हणता येत नाही? तर ती प्रत्यक्ष दिसते म्हणून. जसं मृगजळ आहे ना, त्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सत म्हणता येत नाही कारण त्याच्यामधनं पाणी काढता येत नाही. बावली तर म्हणतात मृगजळ मोठ्या स्टेडियम एवढं जरी दिसलं तरी त्याच्यामधून साधं गवताचं पातं ओलं करता येईल इतकं सुद्धा पाणी तुम्हाला मिळणार नाही. खोटं म्हणावं तर प्रत्यक्ष डोळ्याला दिसतंय ना, मग खोटं तरी म्हणायचं कसं? म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. म्हणून सत असत या दोघांपेक्षा वेगळं काहीतरी, म्हणून सत असत विलक्षण अनिर्वचनीय ही मायेची व्याख्या केलेली आहे. ओवी क्रमांक 80 मध्ये माया तुच्छरूप असत असं सांगितलेली आहे. 81 मध्ये त्याची अनिर्वचनीय ख्याती सांगितलेली आहे. माया आपलं ब्रह्म जे आहे ते फक्त विवर्त रूपानं उपादान कारण आहे, प्रत्यक्ष उपादान कारण नाहीये, विवर्त रूपानं उपादान कारण आहे. आता मायेला अनादी म्हटलेलं आहे. आपण ब्रह्माला पण अनादी म्हणतो ना, ब्रह्म सुद्धा अनादी आणि अनंत आहे. मग मायेला खरोखर अनादी कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हटलेलं आहे? आणि त्याला स्वप्नाचा दृष्टांत आहे. ब्रह्मापासून माया आहे असं नाहीये. जोपर्यंत जीव आणि ईश्वर आहेत ना तोपर्यंतच माया आहे. कल्पांताला जीव नाही, ईश्वर नाही, माया पण नाही, पण ब्रह्म आहे. मग फरक कसा? स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे. आपल्याला स्वप्न कधी कळलं, कधी पडलं हे कळतं का? जगातला एक तरी माणूस आहे का की जो सांगू शकेल मला रात्री 2:31 स्वप्न पडलं, जागा झालेलं मला कळतं. आपण जागा झाल्यानंतर जर घड्याळात बघितलं, अरे 2:45 वाजलेत, केवढं स्वप्न पडलं होतं. पण कधी पडलं होतं हे माहित नाही. याचा अर्थ मी 10 वाजता झोपलो, झोपल्यापासून लगेच स्वप्न पडायला सुरुवात झालं का? म्हणजे ब्रह्म जितकं अनादी आहे तितकी माया अनादी नाही. इथं अनादी हा शब्द जो वापरलाय की कधीपासून मायेची सुरुवात झाली ती मर्यादितच आहे, पण कधीपासून सुरुवात झाली हे आम्हाला निश्चितपणानं सांगता येत नाही. म्हणून नाईलाजानं त्याला अनादी म्हटलेलं आहे.
इथं अनादि याचा बियॉन्ड टाइम हा अर्थ होत नाही. बियॉन्ड टाइम इज ओनली सुप्रीम रियालिटी, दॅट इज ब्रह्मन. इथं माया अनादि म्हणजे टाइम अननोन आहे. इट इज नॉट बियॉन्ड टाइम. आलं ना लक्षात? त्यामुळं ब्रह्म जे आहे ते अनादि अनंत आहे. मायेला नाईलाजानं अनादि म्हटलेलं आहे, पण ती शांत आहे. जसं मी स्वप्नातनं उठल्यानंतर 2:45 वाजता स्वप्न सरटलं, ज्यावेळी मला माया कळली त्यावेळेला ती संपली. आणि जीव जो आहे तो स आदी आणि अनंत आहे. कारण मी जन्माला कधी आलो मला माहिती आहे ना. हा देह मी कधी धारण केला, 14 जून 1971 रात्री 10:42 जे काय आई वडिलांनी पत्रिका करून ठेवली ते, त्यावेळी माझी जीव दशा चालू झाली. पण धरून झाला येत्या गुरुपौर्णिमेला किंवा शुक्रवारी सकाळी 11ला हे प्रवचन संपलं पुरुषोत्तम योगाचं की मुक्त झालो. तिथून पुढे मी ब्रह्मत्वाला प्राप्त झालो म्हणजे अनंताला प्राप्त झालो ना. म्हणून जीव साधी आहे आणि अनंत आहे. ब्रह्म अनादि आहे, अनंत आहे. जीव अनंत होऊ शकतो बरं का, ते पोटेन्शियल आपल्याकडं आहे असं नाही, होऊ शकतो. माया नाईलाजानं अनादि म्हटलेलं आहे, पण मायेचा निराश झाला की त्या क्षणी ती संपली. म्हणून अनादि आहे पण शांत आहे. आता माऊलींनी पुढे जे बोललेलं आहे ना, विचाराचे नामनस आहे. जसं ज्योती पुढं अंधार टिकत नाही, तसं विचार करायला गेलं सृष्टीचा किंवा समोर दिसणाऱ्या दृश्य जगताचा सूक्ष्मपणे विवेकानं विचार करायला गेलं तर माया टिकत नाही. त्याच्याकरता एक छान मजेदार गोष्ट आहे. एक घरामध्ये पती पत्नी राहत होते. नवरा काहीतरी कामाकरता गावी गेला होता आणि अचानक घरी एक पाहुणा आला. चांगला म्हणजे स्वच्छ कुर्ता पायजमा, डोक्याला पांढरी टोपी, कपाळाला बुक्का. मग घरातल्या स्त्रीला वाटलं अरे हे कोणते, बघितलेलं नाहीये पण हा सासरकडचा असला आणि त्याला जेव खाऊ न घातलं तर नवरा संध्याकाळी आल्यानंतर रागवेल ना. तो माझ्याकडच्या माणसाला तू काही आदरात इथे केलं नाहीस. म्हणून ती या बसा म्हणाली, खायला प्यायला घातलं, झोपायला खोली दिली. नवरा रात्री उशीर आला, कुठेतरी बाहेर गेला असेल. तो जेवला खाल्ला, त्याला वाटलं बायकोच्या माहेरचं कोणतरी आलंय, झोपला असेल कारण फॅन बिन लावून दिला होता. मग ओळखला की माहेरकडची लोक आले की पेपर देतात, माहेरकडचा माणूस फॅन लावलाय म्हणजे माहेरकडचा माणूस आलाय. हा पण जेवण खाऊन झोपला. असे 2-4 दिवस गेले. 2-4 दिवस गेले आणि एकदा पाहुणा बसलाय दिवाणखान्यात मस्त निवांत चहा पीत. नवऱ्यानं बायकोला हळूच विचारलं, अगं हा किती दिवस राहणार आहे तुझ्या माहेरचा माणूस? ती उसळली. माझा कुठला म्हणाली, तुमच्याकडचा आहे म्हणून त्याची एवढी बडदास्त ठेवली. नवरा बायकोचं हे बोलणं ऐकून तो मामा शांतपणे उठला, पिशवी घेतली, चालायला लागला. अहो कुठं आता म्हणाले, नाही माझं काम संपलं म्हणाले. तुम्ही विचार करायला लागलात मी कोण आहे, आता माझं अस्तित्व संपलं. तसं मायाचा जोपर्यंत आपण दृश्य जगताचा जोपर्यंत आपण यथार्थानं विचार करत नाही तोपर्यंत आपल्या उरावर बसून माया छान पाहुणचार झोडत असते. पण जरा विचार करायला लागलो मी आणि माझाचा की माया म्हणते आता इथं यांनी मला ओळखलं, मी यांचा कोडच लागत नाही, नाव आय हॅव टू गो. आपण विचार करायला लागलो की मायेची निवृत्ती होते. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पारमार्थिक दृष्ट्या तर मायेचा अत्यंताभावच आहे. आता मायेचा अत्यंताभाव काकांनी इतकं छान समजून सांगितलंय की ज्ञानेश्वरी मधला दृष्टांत आहे की पृथ्वीवर जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याला रात्र दिवस, उजेड काळोख. एखादा मनुष्य सूर्यावरती गेला ना तर त्याला शोधून सुद्धा अंधार सापडणार नाही. तो चॅलेंज देईल, मला अंधार दाखवा. तुम्ही कशाला दिवस रात्र म्हणता, याला म्हणायचा अत्यंताभाव. आणि मला फिजिक्स इथं उपयोगाला पडतो बरं का.
जीवदशा संपून ब्रह्मदशा जी चालू होते ना, ते एका क्षणामधलं परिवर्तन आहे. आम्ही फिजिक्समध्ये त्याला क्वांटम लीप म्हणतो. आता सगळ्यांना अणू माहिती आहे, त्या अणूचं एक असं केंद्रक असतं आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या ऑर्बिटचा आम्ही फिजिक्समध्ये अभ्यास करायचो, 1s2, 2s2, 2p6 वगैरे. तो इलेक्ट्रॉन इथं तरी आढळेल किंवा इथं तरी आढळेल, तो इथं कधी आढळत नाही. शाळेतलं पुस्तकाचा अणु केंद्रक तरी डोळ्यापुढे आणा, अणुचं केंद्र आहे, इलेक्ट्रॉन्स फिरतायत. इलेक्ट्रॉन इथून इथं जो जातो ना, सडनली त्याला क्वांटम लीप म्हणतात किंवा क्वांटम जम्प. तो या दोन परिघांच्या मध्ये इकडं तिकडं असा कधी आढळणार नाही. म्हणून व्यवहारामध्ये टाकायची थोडी नक्कली करून सांगतात, तो बराचसा मुक्त झाला याला अर्थ नाहीये. तो आयदर मुक्त आहे किंवा बद्ध आहे. बरेच खोल गेलात ना, म्हणजे अजून अज्ञानातच आहात. एकतर तुम्ही मुक्त आहात किंवा बद्ध आहात. ज्ञान कितीही होऊ दे, जीवाला दोनच दशा आहेत. तो बराचसा मुक्त झालाय नाही असं होत नाही कधी. जसं परीक्षेमध्ये 34 मार्क पडणाऱ्याला तो बराचसा पास झालाय म्हणतो का आपण? नापासच आहे. पास कोण झाला? 36 मार्कांना जो पास झालाय. मग तो 36 आहे का डिस्टिंक्शन आहे फरक पडत नाही. फरक हा 34 आणि 36 मध्ये आहे. म्हणजे आपण जे विचार करतो ना, किंवा मला मोक्ष मिळायचा हे मला कळलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं असं, मला मोक्ष झाला हे कळलं पाहिजे, मग लोकांनी माझी स्तुती केली पाहिजे, लोकांनी माझी वाहवा केली पाहिजे. काका जसं म्हणतात ना, की मृत्यूपत्र तयार करा, पण मुलाबाळांनी एक्झिक्यूट केलं का नाही हे बघायला परत भूतून येऊ नका. हा, ते काय ते ब्रह्मसंबंधच झाला. मृत्यूपत्र करा, वकिलाकडे द्या आणि मोकळे व्हा. तसं शास्त्राभ्यास करा, ज्ञान मिळवा, मोक्ष मिळवा आणि ते ज्ञान सगळं घरातली पुस्तकं विसरून जावा. असं मायेकडे जायचंय आपल्याला. ती माया जी आहे तिनं आपल्याला संसार कसा प्रोजेक्ट केला, कसा दाखवला. जे भवद्रुम बीजिका हे भवरूपीचे झाड आहे, संसाररूपी वृक्ष आहे, त्याचं माया हे बीज आहे. जे प्रपंच चित्रभूमिका, या मनावरती जो प्रपंच रूपी चित्र उमटलेलं आहे त्याचं ते कारण आहे. पुढं माऊलींनी असा शब्द घेतलाय की विपरीत ज्ञान दीपिका संचलिजे. मायेला ज्ञानदीपिका पण म्हणता आलं असतं ना, पण वृत्ती ज्ञानाला माऊलींनी इथं विपरीत ज्ञानदीपिका म्हटलेलं आहे. मग याच्यावरती शंका, एकानं फार सुंदर शंका विचारली आहे की तुम्ही याला ज्ञानदीपिका तरी का म्हटलं? कारण मायेचं मुख्य काम आहे आवरण, स्वरूपावरती आवरण घालणं ना. मग आवरण घातलं तर ज्ञान नष्ट व्हायला पाहिजे ना, आणि ज्ञान जर नष्ट झालं तर मायेला दीपिका का म्हणता तुम्ही? म्हणून त्या विशेषणाला माग जे जोडलेलं आहे अधिक विशेषण, हो ती दीपिकाच आहे. ती ज्ञानच देते पण विपरीत ज्ञान देते. जे नाही ते दाखवते आणि त्याच्याबद्दल ममत्व निर्माण करते, म्हणून तिला विपरीत ज्ञान. यथार्थ ज्ञानदीपिका हा शब्द नाही आलेला. ती यथार्थ ज्ञानदीपिका असती तर गुरु, शास्त्र, संप्रदाय, मठ कशाची गरज पडली नसती. ती विपरीत ज्ञानदीपिका आहे म्हणून आपल्याला या सगळ्याची गरज पडते. मशाल प्रकाशक असते, माया तर आवरक आहे. मग तिला दीपिका तुम्ही का म्हणता? तर त्याचं उत्तर असं आहे, जसे झोप ही जागृतीचा विसर पाडते आणि स्वप्न दाखवते. झोपेत राजाचा रंक होतो किंवा रंकाचा राजा होतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्ता भोगता नसून सुद्धा त्याला कर्ता भोगता म्हणायला लावते. म्हणजेच त्याला विपरीत ज्ञानानं जीवरूपी बंधामध्ये टाकते. म्हणून मायेला विपरीत ज्ञान दीपिका असं म्हटलेले आहे.
जे नाना तत्वांची मांदूस, जे जगत भ्रमाचे आकाश, जे आकार जातीचे दूस घडी केले. आणि एकदा विक्षेप चालू झाला की अनेक प्रकारची चित्र त्याच्यामध्ये येतात आणि ते चित्र आणि त्याच्यामधनं पुढे त्या विषयांचं येणारं वैविध्य, या सगळ्यांचं एक ते मोठं भांडार आहे. दूस, दूस म्हणजे पेटी. आकार जाताचे दूस घडी केले. सर्व गुण किंवा सर्व तत्व ठेवण्याची माया नावाची पेटी आहे. आणि जो तो आपल्या आपल्या आवडीप्रमाणे, अनुकूलते आणि प्रतिकूलतेप्रमाणे त्यातली वस्त्र काढून किंवा त्यातली खेळणी घेऊन खेळत बसतो. माया ही फार मोठं भांडार आहे. आपल्याला जे जे काही आवडतं ते सगळं तिथे जाऊन माणूस घेतो आणि खेळ खेळत बसतो. ज्ञानाशिवाय व्यवहार होणार नाही, म्हणून ज्ञान म्हणजे हा तिच्यातला सत्वगुण आहे. ज्ञानाचं पर्यावसान कर्मामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून कर्म म्हणजे रजोगुण आहे. आणि मनुष्य केवळ कर्मच जर करत राहिला तर झिजून झिजून शेवटी मरेल. म्हणून झोपही आवश्यक आहे, म्हणून झोप हा रजोगुण आहे. अशा पद्धतीनं सत्व, रज आणि तम या तीन गुण, या तीन खेळण्यांनी ही पेटी भरलेली आहे आणि ती खेळणी घेऊन आपण आपलं आयुष्य खेळत असतो. या तीन खेळण्यातच आपलं आयुष्य जातं का नाही सांगा? ज्ञान, कर्म आणि झोप. सत्वगुण आहे म्हणून ज्ञानाची ओढ आहे, रजोगुण आहे म्हणून कर्माकडे ओढ आहे, आणि तमोगुण तर इसेन्शियल आहे, पण तो या पद्धतीनं. नाहीतरी एखादा मनुष्य जर 24 तास, 48 तास, कदाचित 72व्या तासाला तो रामकृष्ण हरी म्हणेल. त्यामुळे झोपही इसेन्शियल आहे. इथं झोपेकरता तमोगुण आहे. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. ती असून नसल्यासारखी आहे, पण तिचं मुख्य काम काय आहे? आपण जसं मगाशी बघितलं, ते रत्नाच्या खाली घातलेला गुलाबी कागद म्हणजे ओपसरा, त्याचं मुख्य काम काय आहे? त्या रत्नाची प्रभा जी आहे ती अधिक उमटून दिसण्याकरता ती मदत करते. तसं माया सुद्धा ब्रह्मामधला जो सच्चिदानंद घटक आहे तो अस्थि भाती प्रिय रूपानं प्रकट करण्याकरता मदत करते. आणि त्या योगानं कमीत कमी मनुष्याला जाणवून घ्यावं की माझ्या मते हा अस्थि भाती प्रिय जो गुण आलेला आहे, म्हणजे थोडक्यात आहे म्हणजे अस्थि, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे सुखदुःख. तिथं आपण शब्द काय वापरतो? एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस. सत, चित, आनंद, त्याचे अंश जे आहेत ते म्हणजे अस्थि, भाती आणि प्रिय. इथं अस्थि म्हणजे देह आहे, याला मी अस्थि म्हणतो. भाती म्हणजे वृत्ती ज्ञान किंवा विपरीत ज्ञानाला मी ज्ञान म्हणतो. आत्म्याच्या ठिकाणचं ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आहे, आणि इथलं ज्ञान जे आहे किंवा भाती जे आहे ते पदार्थांचं ज्ञान आहे. तिथं निरपेक्ष, निर्विषय असा जो निखळ आनंद आहे तो इथं प्रिय या शब्दानं वापरलेला आहे, कारण अनुकूल असेल तरच आपल्याला प्रिय आहे. प्रतिकूल कोणाला प्रिय झाल्याचं आपल्या ऐकवत नाही. अनुकूल असेल तर प्रिय आहे. पण थोडा जर विचार केला तर अस्थिभातीचा विचार करता करता आपण सच्चिदानंदापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. अशा अर्थानं म्हणजे काल जे बोलणं झालं, मायेनं आपल्यावरती जास्तीत जास्त ना सतवरती माया कधीच आवरण घालू शकत नाही. एक्झिस्टन्सवरती कधीच माया आवरण घालत नाही. माया चित आणि आनंद याच्यावरती आवरण घालते. कारण कितीही अज्ञानी जरी झाला तरी तो मनुष्य मी नाही असं कधीही म्हणत नाही. वेडा मनुष्य सुद्धा मी आहेच म्हणतो. हा, भले ज्ञानी असेल नसेल, सुखदुःख कमी म्हणजे आनंदी नाही, माया सतवरती कधीही आवरण घालू शकत नाही. म्हणजे तिच्यामध्ये कितीही ताकद जरी असली, धरून चाला ती परब्रह्माची लेक आहे असं समजू आपण, पण तरी सुद्धा ती आपल्या बापापेक्षा वरचढ या बाबतीत नाही. बापा इतकीच तुल्यबळ आहे.
मी त्या झारखंडच्या मिनिस्टरचं वाक्य सगळ्यांना सांगतो की पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा से कम भी नाही. काय समजायचं ते समजून घ्या. तसं माया परब्रह्मापेक्षा कमी नाही, पण परब्रह्म नाही एवढं नक्की आहे. कुठंतरी न्यूनता राहते. एक्झिस्टन्स किंवा सतवरती माया आवरण घालू शकत नाही. माया जास्तीत जास्त चित आणि आनंद याच्यावरती आवरण घालू शकते. माया प्रतीतीला येते. आता एखाद्याने विचारलं, सांगा आम्हाला माया प्रतीतीला कशी येते? तुम्ही आम्हाला बद्ध का म्हणता? बांधले गेलेले आहात, बांधले गेलेले आहात. मग कुठं आम्हाला काय बंधन आहे? काय बांधून घातलंय खुर्चीला? नाही. आमचे बंध कोणते आहेत? अनुकूल, प्रतिकूल, सुख दुःख. आणि रामकृष्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर काय? कांचन कामिनी, लस्ट आणि ग्रीड. लस्ट आणि ग्रीड आहे ना, म्हणजे एक्सेस ऑफ दिस थिंग. कांचन कामिनी स्वरूपता वाईट नाही, नाहीतर आपला संसारच होणार नाही, गृहस्थ आश्रमच होणार नाही. जे काही लोकांना जे वितंडवाद किंवा काय म्हणतो आपण त्याला, कुतर्क करण्याची जी सवय असते ना, ते म्हणतात अरे रामकृष्ण असे कसे म्हणाले, कांचन कामिनीचा त्याग करा. अरे कांचन कामिनी याचं इम्प्लाइड मिनिंग आहे एक्सेस ऑफ लस्ट आणि एक्सेस ऑफ ग्रीड. अतिरेक करू नका. मग ज्या अर्थी तुम्हाला सुखाकरता कांचन कामिनी लागतात, त्या अर्थी माया आहे. तुम्हाला जर तुमचं सुखरूपत्व आणि आनंद रूपत्व कळलं असतं तर कांचन कामिनीचा तुम्ही अतिरिक्त भोग घेतला नसता. दॅट इज द इम्प्लाइड मिनिंग. माया प्रतीतीला येते म्हणून आहे, ती प्रतीतीला येते, पण कार्यक्षमता नाही म्हणून नाही. प्रतीतीला आहे पण तिच्यात कार्यक्षमता नाही. कसं? जसं मृगजळ डोळ्याला दिसतं, परंतु मृगजळाने प्रत्यक्ष जमीन ओली होत नाही, त्याप्रमाणे जग हे मायाकार्य आहे, परंतु जगातील प्रत्येक पदार्थामध्ये परमात्माच प्रकट झालेला आहे. त्या परमात्म्याशिवाय मायेला कार्य करता येत नाही. जसं मृगजळामध्ये सर्वत्र सूर्यच आहे, तसा मायेमध्ये, नामरूपात्मक मायेमध्ये सगळीकडं परमात्मा म्हणजे शुद्ध चैतन्यच आहे. हा मृगजळाचा दृष्टांत आहे ना, हा माया आणि ब्रह्म समजून घेण्याकरता इतका सुंदर आहे की मृगजळाचं जर स्वरूपतः विचार करायला गेला, त्याच्या आत बाहेर पुढं मागं पूर्वेला पश्चिमेला सगळीकडे फक्त आणि फक्त सूर्यकिरण आहे. पण मध्ये आपल्याला लाटा दिसतात ना, तसं माया 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 कितीही जरी असली तरी तिच्या आत बाहेर सगळीकडं केवळ आणि केवळ चैतन्यच भरलेलं आहे. आता मायेची उत्पत्ती कशी झाली? माया आहे ठीक आहे, अनिर्वचनीय आहे हेही ठीक आहे. आता तरी आम्हाला, जसं आम्हाला मृगजळाची उत्पत्ती सांगता येते ना, मृगजळ कसं निर्माण झालं? तर सूर्याची किरणं उखर भूमीवरती, म्हणजे थोडीशी आपण त्याला काय म्हणतो खडबडीत भूमी असते, त्याच्यावरती विशिष्ट अँगलमध्ये जर सूर्यकिरण पडलं तरच मृगजळ दिसतं बरं का. बघा ना तुम्ही, थोड्या वेळानंतर तिथं ते मृगजळ दिसत नाही. सूर्याची जशी पोझिशन बदलेल तसं मृगजळ नष्ट होत जातं, आपल्याला काही करायला लागत नाही. तसं जसं मृगजळ दिसलं आणि ते निर्माण कसं झालं हेही आम्हाला ज्ञान आलं, तसं माया आहे ठीक आहे, सुखदुःखाची प्रतीती देते, चैतन्य आनंद स्वरूप असून सुद्धा माया आहे, ती आम्हाला सुखदुःखांचे तडाखे देते, ठीक आहे. ती आता जन्माला कशी आली सांगा, त्याची उत्पत्ती सांगा. त्या उत्पत्तीची आपण थोडक्यात समीक्षा करू. आता मायेची उत्पत्ती सदृष्टांत सांगतात. दृष्टांत काय दिलाय माऊलींनी? खूप सुंदर दृष्टांत आहे. जैसी आपण या आली नीद, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. झोप आल्यानंतर मला ना यातला मुग्ध हा शब्द आवडला. आपण ज्या वेळेला झोप अशी सावकाश येते बघा, एकदम गाढ झोप येत नाही. काय कळलं, आता भरल्या पोटानंतर उद्या श्रीखंड खाणार आहे आपण, त्यावेळी हा प्रयोग करून बघा.
श्रीखंड खाल्लं, ताक वगैरे भरपूर प्यायलं ना, की खुर्चीत बसलं, एक अशी मुग्ध अवस्था येते. ही एक झोप पण नाहीये आणि जागृती पण नाहीये. मुग्ध अवस्था म्हणजे काय, की ज्या वेळेला मी गाढ झोपलेलो पण नाहीये आणि लख जागृतीत मी जितकी इंद्रिय कार्यक्षम ठेवू शकतो, इंद्रिय आहेत, पण मुग्ध अवस्थेमध्ये ना मी इंद्रिय विसरलोय आणि ना ती कार्यक्षमतेमध्ये आणू शकतो. तसं जीवदशा ही प्रत्यक्ष बघायला गेलं तर मूढ अवस्था पण नाहीये, ती मुग्ध अवस्था आहे. की माझ्यामध्ये ज्या अनलिमिटेड पोटेन्शियालिटीज आहेत स्वतःला जाणून घेण्याच्या, त्या आहेत, त्या आहेत हे मला माहिती पण आहे, पण त्याचा मी वापर करून घेऊ शकत नाहीये. जसं एखादं उत्तम शिल्प बघितलं, उत्तम दृश्य बघितलं, आपण म्हणतो ना, अरे तुला किती हाका मारल्या, काय मंत्रमुग्ध होऊन तू गाणं ऐकत होतास. ती मुग्धता आपल्याला आलेली आहे. त्यामुळे मूढपेक्षा ना, इथं माऊलीने जो मुग्ध हा शब्द वापरलाय तो जास्ती बरोबर आहे. कारण अज्ञान पूर्ण नाहीये. जसं मनुष्य हा पूर्ण झोपेमध्ये कधीच नसतो, त्याच्यामध्ये जागृती आणि स्वप्नाची बीज आहे. धरून चला ऍब्सोल्यूट झोपला आहे, तर त्याला हाक मारल्यानंतर तो उठेल कसा? हाक मारल्यानंतर ओ देतोय म्हणजे आत कुठेतरी एक जागृतीचं बीज आहे, म्हणून त्या बीजाप्रमाणे तो जागा होतो ना. तसं स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या ऍब्सोल्यूट कधीच नाहीयेत. जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्तीचं बीज आहे. याचं वर्णन चांगदेव 65च्या शेवटच्या श्लोकामध्ये आलंय बघा. एकूण 27 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्थांमधून आपण जात असतो. आता जागृतीमध्ये पण निद्रा असते माणसाला. काही काही लोक डोळे उघडे ठेवून झोपलेले असतात बघा. डोळे उघडे आहेत किंवा डोक्यावरती काही प्रहार झाला मोठा, काहीतरी डोकं चौकटीला वगैरे धडकतं, डोळे वगैरे सगळे उघडे असतात पण कळत काही नाही. ही जागृतीमधली निद्रावस्था आहे. जागृतीमधली स्वप्नावस्था म्हणजे काय? दिवा स्वप्न बघत असतो, जागृती मनोरथ निर्माण करतो, जागृतीमधली स्वप्नावस्था आहे. त्यामुळे ऍब्सोल्यूट जागृती, ऍब्सोल्यूट स्वप्न, ऍब्सोल्यूट सुसुप्ती असं कधी नसतं. या तिघांचा खेळ चालू आहे. जसं माऊलींनी त्रिगुणांच्या वर्णन करताना सांगितलंय, ऍब्सोल्यूट सत्व कधी नसतो. ते रजतम खाली असतात, ते फक्त वाट बघत असतात. आता तू कुस्ती जिंकलीस, कधीतरी वेळ आली की आम्ही तुला खाली पाडणार आहे. तसं मनुष्याला, ज्ञानाला कधीही पूर्ण आवरणसुद्धा घालता येत नाही. म्हणून पुढे शब्द आलेला आहे, तो मला इतका आवडला. तो काश्मीरी शैविझम मध्ये वापरला जातो. ज्ञानाचा स्पंद आहे. ते कुठं ना कुठेतरी माणसाला, आपण ज्याला म्हणतो ना, माणसाला कॉन्शियन्स आहे. कॉन्शियस नाही, कॉन्शियन्स. कॉन्शियसनेस म्हणजे काय? आपण म्हणतो ना, एक मन आपल्याला सतत सांगत असतं, दिस इज रॉंग, हे चुकीचं वागतोयस, हे चुकीचं वागतोयस. हे कशामुळे येतो? आपल्या मूळ स्वरूपामुळे येतं. कितीही मोठ्यातला मोठा गुन्हेगार असू दे, कुठलाही माणूस कधीही पूर्ण चांगला आणि पूर्ण वाईट कधी नसतो, त्याचं मिश्रण असतं. असो, दृष्टांताकडे जाऊया. आपल्याला झोप आली म्हणजे आपण मूढ होतो. म्हणजे काय? तर इंद्रिय विषयांचं ज्ञान करू देऊ शकत नाही. इंद्रियामध्ये ज्ञान करून देण्याची क्षमता राहत नाही. याला मुग्धावस्था म्हणतात. आणि ही मुग्धावस्था ही इन बिटवीन आहे, जागृती आणि गाढ झोप याच्यामध्ये. उद्या अनुभव प्रॅक्टिकलच करून बघा. गीतेचं नाव प्रॅक्टिकल वेदांत आहे ना. श्रीखंड 2 चमचे उद्या जास्त खा, आपण 1 किलो जास्त आणायला सांगतो. आणि उद्या संध्याकाळच्या आपल्या सत्रात मला सांगा की मुग्धावस्थेचा अनुभव आला का नाही. ताक उद्या श्रीरंग साहेबांना जरा जास्त करायला सांगूया. तसं माया जीवाला मुग्ध करते,
स्वतःचीच मनोरथ, स्वतःच्याच इच्छा, स्वतःच्याच आकांक्षा यानं जी जी काही मनरूपी पटलावरती आपण सिनेमे करून ठेवले आहेत, त्याचा विचार करत करत आपण इतकं मुग्ध झालेलो असतो ना. आता माझ्याकडं आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे जाता येतं, सगळी साधनं पण आहेत, पण इंद्रियांनी मला आता हातबल केले, कारण ते मीच तयार केलेल्या सिनेमामध्ये मीच इतका रंगून गेलोय. इंद्रियांच्या मधल्या शक्ती तात्पुरत्या का होईना माझ्यापासून दुरावल्या. म्हणजे ज्ञान आणि आनंद प्राप्त करून देत नाही. तैसी हे माझीच बिंबली. आणि याला दुसरा दृष्टांत, आता हा जरा स्वप्नाचा वगैरे दृष्टांत ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे ना, समजून घेण्याच्या. आता मी तुम्हाला बोललो माऊलींचं मनोगत काय आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुहास लिमयला गीतेचा अभिप्रेतार्थ कळला पाहिजे. त्याच्याकरता लगेच जडातला दृष्टांत दिलाय की दिव्याची काजळी दिव्यालाच मंद करते ना. ती आली कुठनं? दिव्यातनच आली. तिनं दिव्यावरच आवरण घातलं, दिव्याशिवाय तिला अस्तित्वच नाहीये. तसं माया सुद्धा जीव चैतन्यामधनच आली, या जीव चैतन्यावरतीच तिनं आवरण घातलं, आणि जीव चैतन्यानं ज्या वेळेला तिचा निराश केला त्यावेळेला ती निघून गेली. आता मी या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे तुम्हाला बोललो बरं का, की माया ब्रह्माश्रित का जीवाश्रित, तर त्याचंही थोडं विश्लेषण मी पुढे करणार आहे. सारांश, तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली. त्या मायेचा तू अजून थोडं सूक्ष्म रूप प्रकट केलंय. आता नुसतं तिला नाव रूपात्मक न म्हणता त्रिगुणात्मक सावली म्हटलेलं आहे. की मजची आड ओढवली जवनिका जैसी. जवनिका म्हणजे बाळाला आवृत्त करणारी नाळ, अंबिलिकल कॉर्ड, ती बाळाला आवृत्त करते ना. तसं ही मीच हिला जन्म दिलाय आणि तिनंच मला गुंफलेला आहे. तिनंच माझ्यावरती आवरण घातलेलं आहे. सारांश, दिव्यावर काजळी आली म्हणजे दिवा विझत नाही, पण त्या दिव्याची प्रभा मंद होते. तसेच माया म्हणजे परमात्म स्वरूपी दिव्यावर आलेली काजळी आहे, आणि त्यामुळे तिथं ज्ञानाचा मंद स्पंद आहे. अत्यंत काही म्हणा तुम्ही, एका सायकोलॉजिकल स्टेटला जिथं माणूस काय मूर्ख होतो, वेडा होतो, ऍडव्हान्स स्टेजचा डिमेन्शिया काय पण व्हॉटेवर, बट स्टील त्या माणसाचा आय एम हा कॉन्शियसनेस कधीही जात नाही. त्या आय एम मधनं त्याला भूक लागते, मला खायला द्या म्हणतो, मला प्यायला, पण मला किंवा मी जो आहे ना, हा कॉन्शियसनेस कोणाचाही जात नाही. एक्झिस्टन्सवरती माया आवरण घालू शकत नाही. आता ज्ञानावरती म्हणजे एक्झिस्टन्सवरती ना माया आवरण घालू शकत नाही. ज्ञानावर आणि आनंदावर घालू शकते. अज्ञानानं आपण स्वरूपाच्या ज्ञानाची ओढ का नाही माणसाला, प्रश्न पडतो ना. की तुम्ही जर इतकं आत्मज्ञान आत्मज्ञान याचं इतकं वर्णन करता, तर त्याची ओढ का लागून राहिलेली नाहीये. हे इतकं आयुष्यातलं महत्वाचं जर असेल तर सगळ्यांना त्याची ओढ लागायला पाहिजे. ओढ का लागत नाही? अतिशय साधं माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे. अज्ञानामुळे माणूस मरत नाही. स्वरूपाचं अज्ञान झालं म्हणून मेलं असे कोण आले का? माणूस मरतो कशामुळे? भूक आणि तहानेमुळे. कर्म का करतो? तर ते त्याला अनिवार्य झालेलं आहे. आत्मज्ञान अनिवार्य नाहीये. एक दिवस कर्म नाही केलं, 5-10 दिवस अन्न पाणी नाही घेतलं तर तो मरेल. आणि म्हणून मी मरू नये, म्हणजे देहरूपानं मरू नये, म्हणून तो कर्म करत राहतो. आणि आत्मज्ञान महत्वाचं असून सुद्धा तिकडं लक्ष देत नाही. कारण एकच आहे की कर्म नाही केलं तर मरण नक्की आहे देहाचं. पण आत्मज्ञान घेतलं नाही, एकही सत्संग केला नाही, पंढरीची वारी केली नाही, तरी तुमच्या आमच्यापेक्षा जास्ती जगणारे लोक आहेत. पण असं असून सुद्धा अज्ञानामुळं आपलं वाटोळं होतंय हे कळत नाही. अज्ञानाचा एक गुण, तुम्ही त्याला कॉग्निझन्स द्या नका देऊ, त्याला महत्व द्या नका देऊ, तो सगळ्यांना म्हणजे वारीला जाणाऱ्यांना सुद्धा आणि न जाणाऱ्यांना सुद्धा
मोहात पडण्याचं काम काही सोडत नाही. आणि मोह म्हणजे विवेक नष्ट होणं. विवेक नष्ट होणं याचं नाव मोह. मोह हा अज्ञानातनं निर्माण होतो. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा किंवा 66वा जो श्लोक आहे ना, त्याच्यावरचं माऊलींचं निरूपण बघा. आता अश्वत्थ वृक्षाचं मूळ, अजून थोडं मायेचं मूळ सांगतात पुढं, किंवा मायेचं बीज जे आहे ते सदृष्टांत सांगतात. कसं? स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेऊनी वेगी, अलिंगीने विण अलिंगी सकामू करी, तैसी स्वरूपी झाली माया. आपण काय बघतोय आता? माया आहे. आता त्याची उत्पत्ती सांगतायत, कशी निर्माण झाली ते आम्हाला सांगा. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखायया मूळ पहिले. स्वप्नामध्ये स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नामध्ये स्वप्ने प्रिया पुढे तरुणांगी, निदेली चेऊनी वेगी. माऊलींचे शब्द आणि चरण किती महत्वाचे आहेत बघा. अलिंगीने निविण अलिंगी सकामू करी. एका माणसाला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये एक सुंदरी आली, आणि त्या सुंदरीनं त्याला स्वप्नामध्ये सकामता देऊन आलिंगन दिलं. आता हा प्रत्यक्ष जो झोपलेला आहे त्याला आलिंगन दिलं का हो? त्या स्वप्नातल्याला आलिंगन दिलं ना. म्हणून इथं शब्दयोजना अशी आहे, अलिंगीने निविण अलिंगीन. नाहीतर काय होईल? प्रत्यक्ष स्वप्नातल्या सुंदरीनं जागृतीतल्यातला आलिंगन देऊन जर सकामता आणून काही कर्म केलं असतं, तर मग त्या चिद विवर्ताला अर्थ राहिला नसता. ब्रह्म विकारी झालं असतं, ब्रह्माचा परिणाम झाला असता, आणि तो तर होणं शक्य नाही. ब्रह्म अविकारी आहे, परिणाम होणं शक्यच नाही. म्हणून या दृष्टांतामध्ये आत्मा जो अविकारी आहे त्याला त्या स्वप्नामध्ये आलेल्या सुंदरीनं त्याला तिच्या कार्यबळावरती आपल्या स्वप्नामध्ये आणलं, आपल्या डोमेनमध्ये आणलं, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणलं, तिथं त्याला आलिंगन दिलं, आणि मग ती संतती वाढवली. प्रत्यक्षात याला आलिंगन दिलं का? शक्यच नाही. तेल आणि पाणी एकत्र कशी येईल सांगा? नाही येऊ शकत. म्हणून हा दृष्टांत इतका सुंदर आहे, याचं थोडं अजून इलॅबोरेशन सांगतो. खऱ्या पतीला माहिती पण नाहीये, पण सकामू करी. तशा खऱ्या आत्मस्वरूपाला कर्तृत्व भोक्तृत्व भाव नाही. आपल्याला अहंकाराची जी निर्मिती झालेली आहे ना, हा अध्यारोप आहे. शुद्ध चैतन्यावरती कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हणजेच अध्यारोप आहे. तो कसा? अगदी सोपं करून सांगतो. धरून चला, इथे एक छान 100 वॅटचा एलईडी बल्ब ठेवला, गोल प्रकाशमान. त्याच्यावरती एक 10, 15, 20, 25 प्रकारचे रंगीत रिबीन आपण आणल्या, किंवा धागे आणले. गुण म्हणजे धागे किंवा रिबीन धरू. प्रत्येक वृत्ती म्हणजे एक धागा किंवा एक रंगीत रिबीन. माझी इच्छा त्या दिव्यावरती, शुद्ध चैतन्यावरती, म्हणजे माझ्यातला जो चिदाभास जो आहे तो शुद्ध चैतन्य, त्याला कुटस्थ म्हटलं तरी चालेल. पहिल्या एक वृत्तीचं रिबीन टाकली की मला उद्या द्वादशी सोडताना श्रीखंड हवंय. आता ते मनासारखं मिळेल नाही मिळेल त्यात मी जात नाही. दुसरी वृत्ती आणली, उद्या सकाळी आमचे फड प्रमुख येणार आहेत. कळलं ना कोण येणार आहे? तसं अनेक त्याच्यावरती मी माझ्या इच्छा आरोपित केल्या. आता ते रिबीन किंवा जी धागेदोरे आहेत ना, अनेक इच्छा, अनेक कर्म प्रवृत्ती यांचा समूह तो इतका वाढला आणि प्रकाशित झाला. रिबीन प्रकाशित होते ना दिव्यावर टाकली तरी. आता मला खालचा दिवा दिसेनासा झाला. मी त्याच्यावर इतक्या रिबिनी टाकल्या, इतके धागे टाकले, ते सगळे प्रकाशित झाले. त्या प्रकाशित वृत्तींचा समूह जो आहे ना, त्याला आपण अशुद्ध अहम म्हणतो.
आता त्या रंगाचा, त्याच्या प्रकाशित होण्याचा आणि त्या खालच्या बल्बचा काय संबंध आहे का? यांच्या रंगानं यांनी जे नंतर पुढं कर्म केलं गुणांनी, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवूनच उठी, मग ते वाचे दिठी कराशी ये. ह्या माझ्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण झाल्या त्यांना त्या चिदाभासानं काय दिलं? केवळ सत्ता आणि स्फूर्ती दिली. मग त्या वृत्तींना बळ, मनातल्या वृत्तींना चिदाभासाशिवाय बळ मिळणार नाही. कारण एक चिदाभास जर सोडला तर बाकी सगळं अचेतन आहे, ते काम करू शकत नाहीत. इथं यच्चयावत जी गॅजेट्स लावली आहेत, हा स्पीकर असेल, हा कॅमेरा असेल, वरचे बल्ब असतील, ट्यूबलाईट आहेत, फॅन आहेत, कूलर आहेत, सगळे आहेत. यातली एक वीज काढून घेतली तर सगळे निष्प्रभ आहेत. तसं मन, बुद्धी आणि त्या मन बुद्धी येणारे 3 गुण, त्यांच्या त्या वृत्ती, त्या वृत्तींप्रमाणे होणाऱ्या प्रवृत्ती, हे सगळे अचेतन आहेत. जसं या सगळ्या यंत्रसमूहांना वीज एकच त्यांना स्फूर्ती देऊ शकते, तसं चिदाभासच फक्त स्फूर्ती देऊ शकतो, आणि तो सुद्धा प्रत्यक्ष कार्यानं किंवा प्रत्यक्ष परिणामानं नाही. त्याला अतिशय सोपा दृष्टांत जो मी सगळ्यांना सांगतो, हलवायाच्या दुकानाच्या समोरून माझी गाडी जाते त्यावेळेला माझ्या जिभेला पाणी सुटतं का नाही? तुम्ही काय म्हणताय, दोष कोणाला देता? ताटातल्या जिलबीला. हलवायाच्या समोर जे मिठाईचं ताट ठेवलेलं असतं दुकानात, त्या मिठाईनं काय केलं हो बिचारीनं? तिनं येऊन तुमच्या काही जिभेला हलवलं किंवा तिनं येऊन तुम्हाला सांगितलं तरी पाणी का सुटलं? केवळ त्याच्या सन्निकर्षानं माया किंवा प्रकृती, त्रिगुण वृत्ती सगळ्या जड आहेत. जसं असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ असते ना, तसं संघाशी आपलं संघ झाला, म्हणजे सत्संग जर झाला तर परिवर्तन कोण होऊ शकतं. इथं बरोबर उलट आहे. त्या मनाला, त्या मनामधल्या वृत्तींना सगळ्यांना बळ तो चिदाभास देतो, पण या प्रकारे सत्ता आणि स्फूर्ती. तो जर नसता तर यांचं काहीही काम राहिलं नसतं. पुढे जाऊया. सकामुकरी ह्याच्याकरता मी अर्थ सांगितला की चिदाभास मनातल्या वृत्तींना फक्त स्फूर्ती देतो, त्याच्यात कोणतंही परिवर्तन होत नाही, तो कोणतंही कार्य सुद्धा करत नाही, पण त्याच्या केवळ सन्निध असल्यामुळे एवढं सगळं मनांद्वारे घडून येतं. खऱ्या पतीला माहिती पण नाही, पण सकामुकरी. आता इथं खरा पती म्हणजे त्या जीवातलं चैतन्य. नाहीतर तुम्ही म्हणाला ह्याच्यात वासना आहेत म्हणून स्वप्न निर्माण झालं ना. स्वप्न निर्माण तरी कसं आलं? त्यामुळे इथं खरा पती कोण? शुद्ध चैतन्य. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चालतं. या म्हणण्याने येथे मायेचा कल्पना विलास दाखवलेला आहे. अर्थात शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारित्व नाही, परंतु शबल ब्रह्मामधून स्फूर्ती घेऊन माया कार्य करते असं सूचित केलं आहे. आता सिद्धांत सांगतात माया कशी निर्माण झाली हे विस्तृत वर्णन केलं, युक्त्या सांगितल्या अनेक प्रकारे. अशा पद्धतीनं मायेची उत्पत्ती आहे. त्यातली सगळ्यात मोठी 2 उदाहरणं पहिली लक्षात ठेवा की आपल्याला येणारी मुग्धता, आणि जडामधला जो दृष्टांत दिला तो दिवा आणि त्याची काजळी. काजळी दिव्यातनच निर्माण झाली आणि तिनं दिव्यालाच आवरण घातलं. व्यवहारातला दृष्टांत सुद्धा बघा बरं का. मालक निसंग असतो. आपल्याकडं मराठीमध्ये कोल्हापुरात म्हण आहे बघा, चहापेक्षा किटली गरम आहे. पोलीस स्टेशनमध्ये ना इन्स्पेक्टर मगरूर नसतो, हवालदार मगरूर असतो. तसं माया हवालदार आहे, ती जास्त मगरूर आहे आणि ती मालकापेक्षा जास्त मगरूरी आहे. मालकाचं दर्शन होऊ देतच नाही, पण असं दाखवते की माया मालक माझ्या मुठीत आहे म्हणून. प्रत्यक्ष मालकाची ज्याची भेट होती ना, मग हवालदार गप्प बसतो. तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊ बघा तुम्ही, कलेक्टर चांगले असतात, सगळे IAS BS हून आलेले असतात, शिक्षित आहेत. जास्ती मस्ती कोण करतं? तलाठी मंडल तुमच्या परिचयाचं आहे म्हणून सांगितलं.
तर स्वामीजींनी स्वरूपानंदांनी इतकं छान सांगितलं ना, आपल्यातल्या अशुद्ध अहमची निर्मिती कशी आहे. ती शुद्ध चेतन तत्वाशिवाय माया काम करू शकत नाही. म्हणजे आपल्यातल्या वृत्ती फोफवू शकतच नाहीत. आपल्यातला अश्वत्थामा बळ घेऊच शकत नाही. त्यांनी खूप सुंदर बीजाचा दृष्टांत त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये त्यांनी दिलेला आहे. हा परवा वडगावला आले होते त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं, बीचं उदाहरण दिलं बीजाचं. आपण बी ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला पहिल्यांदा काय होतं, ते फुगतं आणि फुगल्यानंतर अंकुर येतो. तसं माया सुद्धा चेतन तत्वामध्ये गेली, म्हणजे चेतन तत्वामध्येच ती आहे की त्या चैतन्याच्या आधारावरती ती पहिल्यांदा फुगते. आणि माऊलींचे पुढे शब्द खूप छान येणार आहे. तिला गुरविणी म्हटलेलं आहे. ती गर्वानं फुगते. हवालदाराला फुगायचं अधिष्ठान काय हो, इन्स्पेक्टर ना. तसं मायेला फुगायचं अधिष्ठान काय, स्वतः फुगू शकत नाही. त्या डिपार्टमेंटचा हेड जर तुमच्या मनासारखा नसेल तर तुम्ही फुगता का? तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुमचा वट कधी चालतो, एचओडी ज्या वेळेला तुमच्या फेवरमध्ये असतो त्यावेळेला. तसं माया एकटी फुगू शकत नाही. तिला सत्ता कोणाची लागते, चैतन्याची लागते. आणि मग ती एकदा फुगली ना मग लगेच अंकुरते. म्हणून अनधिकारी माणसाच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये बघा. तो मूळ मालकापेक्षा मग जास्त गर्विष्ठ होतो. आणि मूळ मालकानं एकदा सांगितलंय, डिक्री दिलेली आहे, सनद दिलेली आहे, मग तो काय लक्ष देत नाही ना. त्याला वाटतं हा मी सनद दिली आहे, करेल कारभार, पण त्याचं लक्ष नसल्यामुळे हा मुजोर होतो. तसं ब्रह्म निर्विकार असंग असल्यामुळं त्याची सत्ता घेऊन माया सगळा कारभार करते. ती पहिल्यांदा फुटते. आता सिद्धांत सांगतात, तैसे स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया, तेची रुखायया मूळ पहिले. वस्तुसी आपला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आठुकेचे कंदू, वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. वस्तुसी आपला जो प्रबोधू, याचं आपल्याला उद्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. भरपूर श्रीखंड खाऊन मंत्रमुग्ध व्हायचंय. आणि मंत्रमुग्ध झाल्यानंतर हातातनं पेपर कसा गळून पडतो, हातातनं पारायण परत इंद्रिय कामच देत नाहीत, मुग्धता येते. ही मुग्धता आहे ना, ही आणि हे मी तुम्हाला शेवटच्या दिवशी त्या प्रिन्सेस ऑफ काशी गोष्टवरनं सांगणार आहे. स्वतःच्याच निर्मितीवर स्वतःच आपण मुग्ध कसे होतो. तर हा संसार वृक्षाचा बीज आणि अंकुर आहे. ब्रह्मवस्तूला जीवात्म्याच्या रूपाने स्वतःचे जे अज्ञान आहे तेच शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जगत कारणाचा कंद पुष्ट. इथं कंद पुष्ट होणे म्हणजे अहंकारानं फुगणे. आपण 15व्या-16व्या श्लोकापासून बघणार आहे. वेदेंची सर्वे अहम एव वेद्य, अशुद्ध अहम आणि शुद्ध अहम. हा अशुद्ध अहम म्हणजे गर्वानं फुगला का, मी करतो का म्हणायला लागला, त्याला अंकुर का फुटला, कर्तृत्व भोक्तृत्वाचा, हे चैतन्याचं सहाय्य लाभलं म्हणून. ते 16व्या श्लोकात बघू आपण, 15 आणि 16व्या. आता या अज्ञानाचा विस्तार सांगतात. एकदा लक्षात आलं की मायेची उत्पत्ती कशा प्रकारे निर्माण झाली किंवा अज्ञान माझ्यातलंच ते प्रकट झालंय. जसं दिवा आणि काजळी, काजळीला अधिष्ठान दिवाच, तसं माझं मंत्रमुग्ध होणं, जीवाचं समोर झालेल्या दृश्याला बघून मंत्रमुग्ध होणं, याचंच नाव माया. त्याचा विस्तार सांगितलाय आता की घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती, येर स्वप्न हन जागृती हा फळभावतीयेचा. थोडक्यात सांगतो, घन अज्ञान हे बीज आहे, सुषुप्ती हा त्याचा अंकुर आहे, जागृती आणि स्वप्न ही तिची 2 फळं आहेत. आपल्याला 3 देह आहेत असं आपण म्हणतो ना, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण देह हा जो अज्ञानाचा बनलेला आहे त्याला घन अज्ञान म्हटलेलं आहे आणि घन अज्ञान हे बीज आहे. आता अजून थोडा स्थूलामध्ये मी दृष्टांत आणून देतो. घन अज्ञान म्हणजे काय, इथं एक मोठं 200 लिटरचं पाण्याचं बॅरल धरा, त्याच्यात काळा रंग भरलाय काठोकाठ, तो घन अज्ञान.
त्या काळ्या रंगाच्या पिपामधून मी एक बादलीभर रंग काढला आणि समोर ओतला. धरून चला एक 2 फूट डायमीटरचा गोल तयार झाला. ते म्हणजे स्वप्न. आणि त्याच काळ्या रंगाच्या बॅरलमधून मी 10 बादल्या रंग काढला आणि मोठं 25 फूट व्यासाचं सर्कल तयार केलं. दॅट इज जागृती. योग वशिष्ठामध्ये स्वप्न आणि जागृती वेगळे मानलेले नाहीये. जागृती हे मोठं स्वप्न आहे आणि या सगळ्या या घन अज्ञानाच्या अभिव्यक्ती आहेत. लक्षात आलं ना? सगळ्यात सोपा दृष्टांत आहे. घन अज्ञान हे बीज, कारण हे संसार रूपी, मी आता तुम्हाला नुसती फक्त 2 काळी सर्कल दाखवली, पण हा काळा रंग काढून आम्ही काय काय चित्र रंगवली आहेत ते आम्हाला माहिती. कारण मन रूपी मोठा पडदा दिलाय आणि अज्ञान रूपी एवढी मोठी शाई दिली आहे. उठ आणि पाय तेवढी चित्र रंगव. स्वप्नातलं चित्र छोटं आहे, जागृतीतलं मोठं आहे, पण दोन्ही काळ्या रंगाचीच आहेत. ते दोन्ही अज्ञानातनच रंगवलेली आहेत हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही जागृतीला ज्ञान मानतो, पण ते काळाच रंग आहे हे आपल्याला माहित नाहीये. आणि हे सांगण्याचं काम आपल्याला वेदांत करतं. घन अज्ञान हे बीज आहे, सुषुप्ती हा अंकुर आहे. त्या सुषुप्ती रूपी अंकुराला नंतर 2 फळं लागली. त्याचं नाव काय आहे? एकाचं स्वप्न, एकाचं जागृती. आता अज्ञान हे 2 प्रकारचं असतं, विरल अज्ञान आणि घन अज्ञान. जसं संध्याकाळचा अंधार, आपण त्याला काय म्हणतो? संध्या छाया, बरोबर ना? संध्या छाया म्हणजे काय? की विरल अज्ञान. आणि घन अज्ञान म्हणजे अमावस्येची रात्र. तसं जागृत आणि स्वप्नामध्ये अज्ञान आहे, पण घन नाही. म्हणजे घन अज्ञान कुठं? सुषुप्तीमध्ये, की जिथं मी आहे पण विसरलेलो आहे. जागृती आणि स्वप्नामध्ये आपल्याला मी आहेचा विसर पडत नाही ना. आधी मी असावा लागतो, त्यावेळेला बाकी सगळं करता येतं. स्वप्नामध्ये सुद्धा एखाद्याला असं काही स्वप्न पडलंय का, की ज्या स्वप्नामध्ये त्याची स्वतःची उपस्थिती नाहीये? स्वप्नामध्ये आपण नेहमी उपस्थित असतोच आणि म्हणून तर स्वप्न आहे पुढचं. म्हणजे स्वप्नामध्ये मला अमुक भेटला म्हणजे मी अमुक होतो ना. किंवा स्वप्नामध्ये माझ्या अंगावर वाघ चालून आला, मी होतो मग वाघ चालून आला. आणि जागृतीमध्ये तर बघतोच आपण, आधी मी नावाची जाणीव आहे, मग बाकीच्या सगळ्या जाणीव आहेत. म्हणून ते जे अज्ञान आहे ना, ते विरल अज्ञान आहे. आणि सुषुप्तीमध्ये घन अज्ञान म्हणजे जो कोई मी विशिष्ट सुहासलीमय असतो तो पण इथं नाहीये. नावही विसरलोय, रूपही विसरलोय, कुळ विसरलोय, गोत्र विसरलोय, तालुका विसरलोय, जिल्हा सगळं विसरलेलं आहे. म्हणून त्याला घन अज्ञान म्हटलेलं आहे. वी नो नथिंग, ऍब्सोल्यूट नो अवेअरनेस, दॅट इज घन अज्ञान. आता याची मुळं म्हणजे काय? तर सुषुप्तीच्या सापेक्ष घन अज्ञान हे ऊर्ध्व मूळ आहे आणि घन अज्ञानाच्या सापेक्ष जागृत आणि स्वप्न ही खालची मूळ आहेत. मी याचा विस्तार करत नाही, ज्ञानेश्वरीमध्ये वाचा. सारांश फक्त सांगतो की अधोर्ध्व मुळं साधकाला असं सुचवतात की आम्ही म्हणजे घन अज्ञान आणि सुषुप्ती जगाती आणि जागृत अवस्थेची मुळं आहोत. आत्मा हा कोणत्याही कार्याचं मूळ नाही, सगळ्या कार्याचं मूळ अज्ञान आहे. आता मायेची अभिव्यक्ती पुढं होत जाताना, ते मायेचं कार्य पुढं अभिव्यक्त होत जाताना काय काय याचं सगळ्यात पहिलं कारण कोणतं? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एलईडी लॅम्पचं उदाहरण दिलं. तो चिदाभास जो आहे ना, किंवा तो जे चैतन्य जे आहे ना, ते चैतन्य ज्या वेळेला मायेमध्ये प्रविष्ट होतं किंवा त्याचं रिफ्लेक्शन म्हणा, प्रविष्ट म्हणण्यापेक्षा रिफ्लेक्शन, तर त्याचं नाव आहे महत्त्व. महत्त्व म्हणजे काय? की माया किंवा त्रिगुण हे जड आहेत. ते ना विचार करू शकतात, ना काही कार्य करू शकतात. त्यांना विचार करण्याकरता किंवा कार्य करण्याकरता जी काही शक्ती लागते
ती महत या रूपानं आलेली आहे. आणि महतचं विवेकानंदांनी दिलेलं एक्सप्लेनेशन आहे, इट इज द ग्रेट नोईंग प्रिन्सिपल. सर्व जीवांच्या ठाई जाणून घेण्याची जी शक्ती आहे ती शक्ती त्या शुद्ध चैतन्यामधून आलेली आहे. अगदी लहान मूल सुद्धा ज्या वेळेला रंगायला लागतं, रंगायला सोडा, ते पाळण्यात असल्यापासून सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पाळण्यात घातलं आणि झोपलं आणि दरवाजा जर वाचला तर तिकडं बघतं ते. ही जाणण्याची मूळ शक्ती आहे ना, त्याचं नाव महत्त्व. त्याला सांख्यांनी समष्टी बुद्धी असं नाव दिलेलं आहे. तेथ चिद्वृत्ती पहिले म्हणजे माया आणि चैतन्य यांचा एकमेकाशी फक्त सन्निकर्ष झाला, ते एकमेकात मिसळलेले नाहीत. दे जस्ट केम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. संसर्ग म्हणायला, संसर्ग हा सगळ्यात सोपा शब्द आहे. संसर्ग झाला, मायेचा ब्रह्माशी संसर्ग झाला. फक्त शेजारी शेजारी बसलेत, दे कॅनॉट टच इच अदर. एकमेकात पेनेट्रेट करायचं सोडूनच द्या. चिदवृत्ती म्हणजे ब्रह्मसंबंध मायावृत्ती. तेथ चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले, ते पान वाल्ले धुल्ले एक निघे. आपल्याला 18व्या अध्यायातला 61वा श्लोक असेल. ईश्वर सर्वभूतांना हृदय भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. त्याच्यामध्ये हे आलेलं आहे बघा, सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रगरी उदयला असे जो. आणि तोच शब्द इथं आलेला आहे की तेथ चिदवृत्ती पहिले महत्त्व उमलले. द ग्रेट महत्त्व म्हणजे द ग्रेट नोईंग प्रिन्सिपल. मनुष्याला ज्या भांडवलावरती, ज्या आधारावरती, ज्या गुणावरती ज्ञानाकडे प्रवृत्ती होते, ते तत्व म्हणजे महत्त्व किंवा चिदवृत्ती. आणि ती एकच वृत्ती जी आहे ती चित आहे, ती जड नाही. बाकी आपल्या देहामध्ये सगळं जे काय ते जड आहे. तेवी जडा ते जीवविता देह अहंता उपविजविता. मी जीव गमे पंडुसुता लोकी इये. त्या केवळ एक महत्त्वाचं हे सगळं कार्य. हृदय महाअंबरी म्हटलेलं आहे. हृदय महाअंबरी उदयला असे जो म्हणजे ईश्वर. यातला महाशब्द काढून टाका. हृदय अंबरी म्हणजे तुमच्या आमच्या व्यष्टी बुद्धी. इथं महाअंबरी म्हटला म्हणजे समष्टी बुद्धी. कारण ईश्वर, माया, ब्रह्म, ईश्वर आणि त्याच्यानंतर मग जीव आहे. ऍक्च्युली पुढे आपल्याला 15व्या श्लोकात येणार आहे, हे दोन जुळे भाऊ आहेत. एकाला नाईलाजानं मोठं म्हटलंय आणि नाईलाजानं लहान म्हटलंय. का ते आपण नंतर बघू, आता नाही सांगत. शेवटच्या दिवशी ही चिदवृत्ती ईश्वराच्या सापेक्षतेनं असेल तर ती शुद्ध सत्वगुणात्मक मायावृत्ती होते. ईश्वराची माया ही उपाधी आहे आणि आपली अविद्या हे विशेषण झालंय. उपाधी असायला पाहिजे पण ते विशेषण झालंय. असो, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ईश्वराचा संकल्प होण्याकरता मायेची चिदवृत्ती आहे. त्या चिदवृत्तीमध्ये एकोहम हा संकल्प येतो. ब्रह्माच्या ठिकाणी एकोहम हा संकल्प येत नाही. रिव्हिजन करून मी परत सांगतो, कारण विषय थोडासा अवघड आहे. चिदवृत्ती कुणाच्या ठाई आली? शुद्ध चैतन्य अनुमानानं का होईना आपण माया मानलेली आहे. सगळ्यात जवळचं उदाहरण घेऊया. वरती 12 वाजलेत, सूर्य खाली पिराजीराव घाटगेंचा तलाव आहे. तो सूर्य म्हणजे ब्रह्म, पाणी तलावातलं म्हणजे माया. त्या सूर्याचं पहिलं प्रतिबिंब त्या तलावात एक जे उमटले, धरून चला वारा वाहत नाहीये, तलाव शांत आहे, ते प्रतिबिंब जे उमटले ना, त्याच्यामुळं आता काय झालं, पाण्याला स्वतःचा प्रकाश आहे का हो? त्या प्रतिबिंबामुळं आतलं सगळं पाणी उजळलं ना, बस दॅट्स इट. ती चिदवृत्ती. त्या वृत्तीमध्ये एकोहम बहुश्याम हा संकल्प आला. त्या सूर्यामध्ये एकोहम बहुश्याम संकल्प आला. येते ना लक्षात? आता त्या प्रतिबिंबामुळं आतल्या पाण्यामध्ये सगळी ते आपले जलचर हिंडायला लागले, माणसं जाऊन आंघोळ करायला लागली,
पण पाणी प्रकाशमान व्हायला कारण तो पहिला सूर्य आहे. तो आल्यामुळं, त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळं आतल्या जलचरांचा व्यवहार चालू झाला. तर तो ईश्वर, आणि त्या ईश्वराच्या ठाई एकोहम बहुश्याम, मी एक आहे आणि अनेक व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी संकल्प होणं शक्य नाही. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी या चिदवृत्तीमुळे, आता चिदवृत्तीला तुम्ही इच्छा पण म्हणू शकता. गुरुजींनी म्हणजे परमहंस योगानंदांनी गीतेवरची जी कॉमेंट्री केली ना, त्याच्यामध्ये आवर्जून सांगितलंय, मनुष्याला सगळ्यात मोठी देणगी ईश्वराकडनं कुठली मिळाली असेल तर ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्तीच्या बळावरच आपण जीवदशा पत्करली आहे, आणि इच्छाशक्तीच्या बळावरच मनुष्य परत परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. आपण म्हणतो बघा, संसारात परमार्थात सगळीकडे आपलं मुख्य गाडं कुठं जर अडत असेल तर इच्छाशक्ती. आपण म्हणतो ना, सगळं अनुकूल परिस्थिती आहे बघा, पण याला इच्छा नाहीये काम करण्याची. आता मला महाभारत हा आवडीचा विषय आहे. हे सगळं जर सगुणात जर तुम्हाला पाहिजे असेल तर महाभारतामधला इच्छा म्हणजे गंगा. ती इच्छा कुणाच्या ठिकाणी, तिचं लग्न कुणाशी झालं? शंतनू राजाशी. शंतनू राजा म्हणजे ईश्वर, गंगा म्हणजे पराप्रकृती. शंतनूची पहिली बायको गंगा आहे ना, महाभारत आठवतंय का? शंतनूची पहिली बायको गंगा आणि दुसरी सत्यवती. ही चांगली जी शक्ती आहे ना, ईश्वराची एकरूप होणारी जी इच्छा शक्ती आहे, समष्टी कल्याणाची, ती चांगली. आणि व्यष्टी कल्याणाची म्हणजे संकुचित स्वभावाची जी इच्छा आहे ना, ती वाईट. शंतनूच्या अधपत्नाला गंगा कारण बनली का सत्यवती कारण बनली? सत्यवती ना. सत्यवतीनं दुःख दिलं ना, तिनं अटी घातल्या ना, तिनं आणि तिच्या बापानं, की मुलगा राज्यावरती बसणार नाही, त्याची संतती राज्यावर बसणार नाही. आणि मग त्या बिचाऱ्या सत्यव्रताला म्हणजे चिदाभासाला, सत्यव्रत म्हणजे चिदाभास, ईश्वर आणि त्याची इच्छा याचं लग्न लागणं, यातनं शुद्ध जाणीव जी निर्माण झाली त्याचं नाव आहे सत्यव्रत. पण मगाशी मी जसं सांगितलं, तो सत्यव्रत म्हणजे कुटस्थ चैतन्य आपल्यातलं, ते शुद्ध आहे, चांगला स्वच्छ पांढरा प्रकाश आहे, त्याला स्वतःची काही इच्छा नाहीये. पण सत्यवती आणि तिच्या बापानं अध्यारोप केला, म्हण मी राज्यावर बसणार नाही. त्या बिचाऱ्याच्या मनात तरी होतं का हो मी? तो म्हणला, छान, माझा बाप बलवान आहे, बाप चांगला आहे, मी पण छान राज्यात हिंडत होता, घोडेस्वारी करत होता, राज्यकारभारात थोडं बहुत लक्ष, सगळं छान चाललं होतं. त्याच्यामध्ये मी आणि माझं नव्हतंच. शुद्ध चैतन्यामध्ये मी आणि माझं नाहीच आहे. ही माया गुणांचा आरोप करते, ती सत्यवती पतनाला कारण ठरली सगळ्यांच्या. तिच्या बापानं अटी घालून घेतल्या त्या, आणि याला म्हणायला लावलं, मी राज्यावर बसणार नाही. बरं, याच्यावर तर थांबला नाही, तू बसणार नाहीस, पण उद्या तुझी मुलं झाली तर मग म्हण माझं. ह्याच्याही पुढे सांगतो, असं करशील की तू बसणार नाहीस, तुझी मुलं बसणार नाहीत, पण तू महापराक्रमी आहेस ना, तू प्रॉक्सीत तिसऱ्या कोणाला तरी उठवून बसशील आणि खेळसूत्र बाहुलं म्हणून त्याला राज्यावर बसवशील, प्रत्यक्ष काय करशील? तूच राज्य करशील. म्हणून तिसरी प्रतिज्ञा केली की मी जिवंत असेपर्यंत हस्तिनापूरच्या सीमा अबाधित राहतील, कोण आक्रमण करायला आलं तर बाहेरच थोपवील. तसं मी माझं आणि आमचं हस्तिनापूर हे याचं रक्षण करीन. आपण कोण आहे? आपण अश्वत्थामा पण आहे, आपण भीष्म पण आहे, आमच्यात मी आहे. पण या वृत्ती आम्हाला सांगितल्या कोणी? आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितल्या, म्हण मी आहे का? ते पण अज्ञानी होते म्हणून. त्यांना काय, त्यांच्या आई वडिलांनी, मे बी प्रत्येकाचे आई वडील असे नसतील, पण सांगायचा उद्देश काय, हे सगळे थोपवले गेलेले विचार आहेत, मी आणि माझे. पुढे जाऊया.
त्यामुळं महाभारत इतकं सुंदर आहे ना. महाभारत म्हणजे वेदांताचं सगुण दर्शन, इतकं सुंदर महाभारत आहे. त्यामुळे याचं आत्ता तुम्हाला सांगण्याकरता लक्षात की 4 पत्र ठेवा. शंतनू राजा म्हणजे ईश्वर. त्याचं जे लग्न ज्या वेळेला शुद्ध इच्छेबरोबर झालं म्हणजे गंगा म्हणजे पराप्रकृती. पराप्रकृती बांधून घालत नाही, ती मोक्षाला नेते. ती पण ज्ञानच देते. बांधून घालते अपरा प्रकृती म्हणजे सत्यवती. ती प्रतिज्ञा आणि नको त्या प्रतिज्ञा करायला लावते, ती आणि तिचा बाप. पण ते बापाचं हृदय आहे, त्यामुळे त्याला ती काय दोष द्यायचा ना. आपली मुलगी नांदावी चांगली म्हणून बाप कोणी करतोच. आणि तिसरं म्हणजे तुम्ही आम्ही शुद्ध चैतन्य, पण आपल्याला नाईलाजानं त्या नको असलेल्या लोअर ज्या विल्स आहेत आपल्या, म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस जर मिळवायचा असेल ना, तर ईश्वराचं जे मनोगत आहे, ईश्वराची जी इच्छाशक्ती आहे, तीच आपली इच्छाशक्ती असेल ना, तर आपलं कार्य फलीभूत होतं. ईश्वराची इच्छा आहे की समष्टी जगाचं कल्याण व्हावं. समष्टी जगताचं कल्याण होण्याचा संकल्प करून तुम्ही कार्याला प्रवृत्त होत असाल, तर ते कर्म बांधून घालत नाही आणि फळही चांगलं मिळतं. पण ईश्वराची इच्छा आहे समष्टी कल्याण करावं. तुम्ही स्वार्थी हेतून काहीतरी प्रवृत्त झाला कर्मामध्ये की पापाची पण निर्मिती होते आणि बांधलं पण जातं. पुढे जाऊया. कोणतीही क्रिया ही ज्ञानपूर्वक होत असते, म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सगळ्यात पहिल्यांदा चिदवृत्ती, त्यालाच आपण महत्त्व म्हणतो, ही निर्मिती झाली. त्या तलावामध्ये आता ब्रह्म विसरून जा, तलाव समोर आणा. त्यातलं पाणी म्हणजे माया, ते प्रतिबिंब म्हणजे ईश्वर, आणि त्याच्यापासून सगळी जीवसृष्टी हालायला लागली. तिच्यातनं वेगळी वेगळी नामरूप तरंग तयार व्हायला लागले. महत इज द ग्रेट नोईंग प्रिन्सिपल, हा विवेकानंदांचा शब्द आहे. महत म्हणजे सर्व काही जाणून घेण्याची प्रवृत्ती. आता या सगळ्या विस्ताराचा मी विस्तार पूर्ण सांगत नाही. आपण ज्ञानेश्वरी उघडा, माऊलींचं पहिल्या श्लोकावरचं जे निरूपण आहे त्याच्यामध्ये हा सगळा विस्तार आलेला आहे. आता या विस्ताराच्या समारोपाकडे मी तुम्हाला नेतो. ते सगळं वाचा तुम्ही. त्याच्या शाखा कुठल्या आहेत, वरची कुठली आहे, खालची कुठली आहे, वेदरूपी पानं काय आहेत, निषिद्ध कर्म वगैरे, हे सगळं वाचून कळेल. आता या विस्ताराचा समारोप करतात. एवं महत अहम बुद्धी मन महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी शासन निजे. याप्रमाणे घन अज्ञान किंवा मायेपासून किंवा मायेच्या पोटामध्ये पहिल्यांदा महत्त्व आलं, म्हणजे द ग्रेट नोईंग प्रिन्सिपल, म्हणजे सगळं जाणून घेण्याची माणसाची मूलभूत प्रवृत्ती किंवा ज्ञानाची ओढ, याचा पहिल्यांदा जन्म झाला. त्याच्यानंतर अहंकार, महत्त्वावरती अध्यारोप गुणांचा झाला अहंकार. त्या अहंकारांपासून पंचतन्मात्रा, तन्मात्रांच्या पासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांचे विषय आणि मन बुद्धी, या 8 तत्वांमध्ये ह्या सगळ्या मायेचा विस्तार आहे. हे मी तुम्हाला सारांशानं सांगितलं. विस्तारानं कृपया ज्ञानेश्वरी वाचा. यातला महत्वाचा भाग फक्त आता सांगतो. ब्रह्मावरती जग भासलं असं जर म्हटलं तर त्याला म्हणायचं सृष्टीदृष्टीवाद. आणि साक्षीवरती म्हणजे प्रमात्यावरती, प्रमाता आणि मग साक्षी आहे, पण इथं आपण साक्षी धरू. साक्षीवरती जग भासतं असं जर म्हटलं तर दृष्टीसृष्टीवाद. सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद म्हणजे थोडक्यात काय की मी जोपर्यंत कॉन्शियसली जग बघत असतो तोपर्यंतच त्या जगाला अस्तित्व आहे. मी झोपलो की त्या जगाला अस्तित्व नाही, हा दृष्टीसृष्टीवाद. मग शंका येईल ना, मी झोपलो म्हणजे जग मावळलं का? इतरांना दिसतंय की तुझ्या पुरतं मर्यादित जग संपलं, पण त्या ईश्वराचं आहे ना, तो कल्पांताला झोपणार आहे. तेव्हा मी झोपल्यानंतर जग संपत नाही आणि बाकीचे पण आहेत ना बघणारे. अतिची सगळ्यांची सर भेसळ आहे. आणि ब्रह्मावरती जर जग असतं, जग आपण निर्माण केलेलं आहे. काल मी तुम्हाला बोललो विश्व, जग आणि संसार, त्याला इंग्लिशमध्ये मल्टीव्हर्सेस म्हणतात. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा, आपण म्हणतो ना जसा लुकिंग ग्लास आहे त्याप्रमाणे जग दिसतं, तसं प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं जग आहे.
म्हणून ब्रह्मावरती जग भासतं असं म्हटलं तर सृष्टीदृष्टीवाद, म्हणजे या जगाला मग अज्ञात सत्ता देता आली असती की इव्हन दो आय एम नॉट देअर द वर्ल्ड एक्झिस्ट. आणि इथं मात्र साक्षीवरती जग भासतं असं जे म्हटलेलं आहे त्याचं नाव आहे दृष्टीसृष्टीवाद. हे जास्ती विस्तारानं आपल्याला अमृतानुभवामध्ये कळतं, इथं मी त्याचं निरूपण करत नाही. आता या वृक्षाला अश्वत्थ असं का म्हणतात हे दोन प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, कारण त्याच्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, अश्वत्थ आणि अव्यय. त्याच्यात अन्वय करायचा तर एवढ्या करता त्याला अश्वत्थ म्हणजे श्व असं म्हणेपर्यंत सुद्धा ते टिकत नाही. काल मला नाथांची ओवी आठवत नव्हती, काल मी तुम्हाला फिजिक्स बरंच सांगितलं की ज्या घराची वीटच खरी आहे का खोटी आहे ठरवता येत नाही, ते घर मी खरं ठरवून बसलोय. ही नाथांची ओवी मी लिहून ठेवली आहे. लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. आता या सगळ्या संतांना हे ज्ञान कुठनं आलं, काय त्यांची बुद्धी म्हणा किंवा काय ते ध्यानाच्या कुठल्या अवस्थेमध्ये होते की जे आता इतकं आपण सायन्सच्या दृष्टीनं पुढे जाऊन आता या कन्क्लुजनला यायला लागलोय. काल मी तुम्हाला जे बोललो ना पार्टिकल अँटी पार्टिकल, ते पार्टिकल अँटी पार्टिकल म्हणजे ज्या क्षणाला उत्पन्न होतं त्या क्षणाला त्याचा विनाश होतोय जगाचा. टिकणं नावाचा गुणधर्मच नाहीये विश्वामध्ये. याला अभिज्ञा म्हटलेलं आहे. मागच्या सेकंदाचं या सेकंदाला अत्यंत परिवर्तनशील जग आहे. क्षणाला परिवर्तन होतंय आणि ते सुद्धा इतकं होते की आमच्या लक्षात येत नाहीये. म्हणून नाथरायांनी एका ओळीमध्ये सांगितले, लागोनी डोळा उघडे तोवर ओढी ओढी घडे मोडे. निमिष म्हणतात, निमिषार्धात पापणी बंद करून उघडेपर्यंत ते म्हणतात हा दृश्य संसार कोटी वेळेला झाला नाश पावला, झाला नाश पावला, पण तो वेग लक्षात येत नाही म्हणून तुम्ही त्याला स्थिर म्हणतात. म्हणून वरवर जर विचार केला तर अव्यय आहे आणि सूक्ष्मामध्ये जाऊन जर विचार केला तर तो अश्वत्थ आहे. अश्वत्थ म्हणजे न टिकणारा. श्व म्हणजे उद्या किंवा श्व म्हणजे मी श्व म्हणायला मला काहीतरी 1-1.5 सेकंद लागला ना, तोपर्यंत सुद्धा तो आहे असं राहत नाही. याचंच नाव विश्व आहे. आता या सृष्टीची प्रत्यभिज्ञा नाही वगैरे मी सांगत नाही. अभिज्ञा आणि प्रत्यभिज्ञा हे दोन शब्द लक्षात ठेवा. प्रत्यभिज्ञा काश्मीरी शैविझम मध्ये सांगितलेली आहे की विश्व जे कालचं आहे तेच आजचं आहे. कारण ते काय म्हणतात की ईश्वराच्या ज्ञान, अच्छा आणि क्रिया या 3 शक्तींनी विश्वाची निर्मिती झाली आहे. ईश्वर सत्य आहे, त्याच्यामुळे ईश्वराच्या सगळ्या शक्ती सुद्धा सत्य आहेत. जरी काश्मीरी शैविझम हे अद्वैत वेदांतच असलं तरी दोघांच्या विचारसरणीमध्ये थोडा फरक आहे. प्रत्यभिज्ञासार नावाचं एका काश्मीरी संताचं ग्रंथही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र माऊलींनी अभिज्ञाच सांगितलेली आहे. अभिज्ञा म्हणजे श्व म्हणेपर्यंत सुद्धा विश्व आहे असं राहत नाही, याला म्हणायचं अभिज्ञा. कालचं जग आत्ता दिसतंय किंवा 9:30 नंतरचं जग 11:30ला दिसतंय, ह्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञा. प्रत्यभिज्ञा माऊलींना मान्य नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सगळीकडं आपल्याला अभिज्ञाच सांगितलेली आहे. आता याचा आपल्या अव्ययत्व किंवा क्षणिकत्व, अव्ययत्व नाही क्षणिकत्व आपल्याला का कळत नाही याच्याकरता 2 आपल्या अत्यंत परिचयाची उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत. एक ओवी अशी आहे की एरवी दानशीळ पुरुषो वेचकपणे संचकू तैसे व्ययाची हा रुखू अव्ययो गमे. दानशील पुरुष आहे. लोक काय विचार करतात, अरे हा इतका पैसा खर्च करतो, इतकी डोनेशन्स देतो, तरी याच्याकडचा पैसा का संपत नाही? का तर दान करतो त्यावेळेला पुण्य जमा होतं. पुण्य जमा होतं म्हणून त्याच्या कामाला धंद्याला बरकत येते आणि तोच पैसा परत त्याच्याकडे होतो. तेव्हा तो पैसा आहे असाच राहतो. एकीकडनं खर्च चालू आहे, दुसरीकडनं प्राप्ती चालू आहे.
पण हे सायकल दिसत नाही ना, हे अदृष्ट आहे. आता ही ऍबस्ट्रॅक्ट आयडिया आहे, समजून घेण्याची आहे, ही स्थूलपणाने दाखवता येत नाही. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये समुद्राचा दुसरा दृष्टांत घेतलाय. स्थूल दृष्टांत आपल्याला दिसतो ना. माऊली म्हणतात समुद्राकडे बघा. समुद्र कधीही जरी गेला, समुद्र कधीही मर्यादा ओलांडत नाही. आता अगदी हे वर्ड बाय वर्ड घेऊ नका, ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रही वाढायला लागलाय, पण दृष्टांत म्हणून घ्या. प्रत्येक क्षणाक्षणाला समुद्राच्या किती पाण्याची वाफ होऊन समुद्र कमी कमी होत चाललाय आपल्याला दिसतोय तो. आणि दुसरीकडे जगाच्या किती कानाकोपऱ्यांमध्ये पाऊस पडतोय, ग्लेशियर वितळत आहेत, त्याचं पाणी म्हणजे इकडून जे जातंय ते आम्हाला दिसत नाही, इकडून जे येतंय ते दिसत नाही. पण आम्ही काय म्हणतो, कसा स्थिर आहे बघा. तसं संसाराचा एकीकडं प्रचंड व्यय होत चाललाय आणि दुसरीकडं नव्यानं त्याची परत जन्माला येणं चालू आहे. आमचं या दोन गोष्टींकडे लक्ष नाही, फक्त समोर स्थिर आहे एवढंच दिसतंय आम्हाला. हे सुंदर दोन दृष्टांत दिले आहेत. एक स्थूल दिलेला आहे, एक सूक्ष्म दिलेला आहे. दानशील मनुष्याचा दृष्टांत सूक्ष्मातला आहे, तो कळावा म्हणून समुद्राचा दृष्टांत आहे. जे काय आहे, आपली नजर जर मर्यादित जर असेल ना, तर म्हणतो आपण हा संसार स्थिर आहे. नजर मर्यादित आहे म्हणून म्हणतो की समुद्र आपल्या जागेचं उल्लंघन करत नाही. पण मोठा जर जॉग्रफीचा अभ्यास करणारा जर असेल किंवा क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास करणारा असेल, तर तो काय म्हणेल, अरे रोज इतकं सम बिलियन गॅलन वॉटर वाफून निघाले आणि एवढं बिलियन गॅलन वॉटर ग्लेशियर्स मधनं आणि पावसाच्या रूपानं परत येते. कारण आपल्याकडे आता पावसाळा येणार आहे, पण जगात दुसरीकडे कुठेतरी पाऊस पडतो ना, ऑस्ट्रेलियात वगैरे खाली पाऊस असेल कुठेतरी. आणि आपल्याकडे ज्यावेळेला पाऊस आहे त्यावेळी त्यांच्याकडे हिवाळा आणि उन्हाळा असतो. आमच्या लक्षात कुठे येतं. आमची दृष्टी मर्यादित आहे म्हणून फक्त आम्ही समुद्राकडे बघतो. पण एकीकडे व्यय चालू आहे आणि एकीकडे उत्पत्ती चालू आहे, म्हणून आम्हाला मधलं स्थिर वाटतं. आम्हाला आउटलेट माहित नाही, इनलेट माहित नाही, म्हणून टब मधलं पाणी व्यवस्थित आहे असं वाटतं. एका टब मध्ये खालनं एक आउटलेट दिलंय, 4 लिटर प्रति सेकंद निचरा होईल असं, आणि वरती इनलेट पण दिलंय. ते इनलेट आउटलेट माहित नसेल तर मधला काय म्हणेल, काय सगळं भरलेलंच आहे की, टबात पाणी नाही असं कधी होतं काय? तसं विश्व नाही असं कसं होईल? ते आहे आणि स्थिर आहे. का तर आम्हाला इनलेट माहित नाही आणि आउटलेट माहित नाही. तसं या लोकांना हे ज्ञान कसं आलं किंवा ध्यानाच्या कुठल्या अवस्थेमध्ये ते होते, त्यातनंच वेदांची निर्मिती झाली ना. ध्यानामध्ये जे जे काही त्यांना दर्शनं झाली, ती शब्दरूपाने जी बाहेर आली, त्याला आपण वेद आणि उपनिषद म्हणतो. म्हणून नाथरायांचं मला हे चरण लक्षात ठेवायला पाहिजे. नेहमी आपण लक्षात ठेवूया की लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे, हे या विश्वरूपी काय म्हणतो आपण वृक्षाचं खरं स्वरूप आहे. क्षणाक्षणाला माऊलींनी तर पुढे तो शब्द वाचलाय, प्रति क्षणाला हा नाचतोय. इट इज डिकेईंग. पण ते आपल्याला कळत नाही. पण आपल्याला मात्र सृष्टी नेहमी नित्य नूतन, ताजी, आणि ताजी पण ठीक आहे, पण ती स्थिर वाटते आणि सत्य वाटते. हा त्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. आता शेवट समारोपाच्या 2 वेळा सांगतो. हे बहु असो झडती, किती उदाहरणं देऊन आम्ही तुम्हाला समजावून सांगू. अंधारे भवंडिली कोलती, शेवटचं उदाहरण दिलंय मांडव्य उपनिषदातलं आलात शांती प्रकरण. ते दिसे जैसी आयती चक्राकार, कोलीत म्हणजे मशाल किंवा काय म्हणतो आपण त्याला, टॉर्च. तो जर एखाद्यानं घेऊन गोल उदबत्ती जरी गोल गोल फिरवली तरी आगीचं एक आपल्याला वर्तुळ दिसतं ना. आता मला सांगा, ते वर्तुळ आहे का अस्तित्वात? ते कोलीत फिरतंय. किंवा लहान मुलं चेंडू दोरीला बांधतात किंवा रबराला आणि गरगर गरगर फिरवतात. चेंडू एकच आहे पण आपल्याला दिसतंय सर्कल. तसं समोर दिसणारी सृष्टी जी आहे, ते दिसे जैसी आयती चक्राकार, त्याप्रमाणे हे विश्व आहे. हा संसार वृक्ष पैसा, मोड तू मांड तू सहसा, तो क्षणाक्षणाला मोडतोय मांडतोय, मोडतोय मांडतोय. डोळा झाकून उघडेपर्यंत कोटी वेळा मोडणं मांडणं चालू आहे. पण आम्ही त्याला म्हणतोय स्थिर आहे. न देखेनी लोकू पिसा,
पिसा म्हणजे वेडे. आणि हे न कळल्यामुळं हे लोक या संसाराला अव्यय म्हणजे कधीही नष्ट होणार नाही, मला कधीही मरण येणार नाही, मी कधीही देह सोडणार नाही वगैरे वगैरे आपण मानतो. असो बहु हे बोलणे, वानिजेल तो कवणे, जो भवरुखू जाणे उखी ऐसा. आणि हे ज्याला विश्वाचं सत्यत्व कळलं की क्षणाक्षणाला तो निर्माण होतोय आणि नष्ट होतोय, त्याला आम्ही खऱ्या अर्थानं विद्वान म्हणू. अन्यथा आम्हाला स्वतःला विद्वान म्हणण्याची चूक आम्ही करू नये. थांबूया. हे अध्यारोप झाला. अपवादाचा श्लोक दुपारी घेणार 4 ते 5:30. आज अध्यारोप अपवाद संपवूया. उद्या सकाळच्या सत्रात मधलं अधिकरण, संध्याकाळी आणि परवा दिवशी सकाळी शेवटची 2 अधिकरणं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी.